घेणार नाही आहेत. शी इज नॉट प्रेझेंट इन द कॅम्पस, सो आय एम गोइंग टू डील विथ दीज 2 लेक्चर्स. ओके, तर त्याच्यामुळे आपण कंटिन्यूस 2 लेक्चर घेणार आहोत. काही अडचण असेल तर सांगा मध्ये, इफ यू नीड ब्रेक अँड ऑल दीज थिंग्स. ओके, so Okay, sir. we are going to deal with our lecture. So we were dealing with the classification of retailers. Okay, the generalized merchandise retailers. General merchandise retailers carry a variety of product lines with a considerable depth. Some major types of these stores include supermarkets, hypermarkets, discount stores, and department stores. तर जनरल मर्चंडाईजमध्ये काय आहे की ओव्हरऑल मॅक्झिमम प्रॉडक्ट त्याच्यामध्ये कव्हर केले जातात रिटेलिंगमध्ये, जास्तीत जास्त मोठी रेंज असते. ओके, मग त्याच्यामध्ये सुपर मार्केट, हायपर मार्केट्स, डिस्काउंट स्टोर्स अँड डिपार्टमेंट स्टोर्स असे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात, जसं बिग बाजार असेल, डीमार्ट असेल, लाईकवाईज. ओके, आता सुपर मार्केटमध्ये अ सुपर मार्केट इज अ लार्ज सेल्फ सर्व्हिस रिटेल स्टोअर दॅट कॅरीज अ व्हरायटी ऑफ कन्झ्युमर प्रॉडक्ट्स अंडर वन रूफ, such as complete line of food products, laundry requirements, household maintenance items. In India, cooperative have managed some supermarkets for quite sometimes, like Super Bazaar in Delhi, Apna Bazaar, सहकारी भंडार. आता याच्यामध्ये सुपर मार्केटमध्ये काय होतं की एक पूर्ण प्रॉडक्ट लाईन किंवा जे प्रॉडक्ट्स आहेत अंडर वन रूफ ऑफर केले जातात, म्हणजे एकाच ठिकाणी. तर त्याचा फायदा असा असतो की कन्झ्युमर कन्व्हिनियन्स, ते एका ठिकाणी आल्यावर त्यांना सगळे प्रॉडक्ट त्या ठिकाणीच अवेलेबल असतात, म्हणजे वॉट एव्हर दे रिक्वायर्ड दॅट हॅज बीन फुलफिल अंडर वन रूफ. ओके, मग त्यांना इकडे तिकडे पळावं लागत नाही. आणि मग कस्टमर देखील काय म्हणतात, अरे बाबा आपल्याला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत, इफ दे आर अवेलेबल अंडर वन रूफ, व्हाय नॉट टू गो देअर. ओके, मग मार्केटमध्ये इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ते एकाच ठिकाणी जाऊन त्या वस्तू विकत घेतात. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ दॅट सुपर मार्केट. ओके, आता याच्यामध्ये कॉपरेटिव्हमध्ये बाजार सहकारी भांडार वगैरे असतात, ग्राहक भांडार असेल, सहकारी ग्राहक भांडार, किंवा कापड्यासंदर्भात असेल, खादीचं पण आहे काहीतरी सहकारी तत्वावरती. ओके, मग ह्या गोष्टी त्या सुपर मार्केट खाली मोडतात. देन रिगार्डिंग डिस्काउंट स्टोर्स, these stores are self-service, standard generalized merchandise retailers regularly offering brand name, private brand items at a lower price, earn lower margin and push for high sales turnover. मग याच्यामध्ये काय होतं की दे आर टार्गेटिंग फॉर मास बल्क सेल्स. ओके, मग त्याच्यामध्ये काय होतं की ते मार्जिन कमी घेतात, लो प्राईस ऑफर करतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचा टर्नओव्हर जास्त असतो, मॅक्झिमम कस्टमर येतात आणि तो माल विकत घेतात, बिकॉज त्याचं स्पेशालिटी काय आहे की कमी रेंजला तुम्हाला ते प्रॉडक्ट भेटत आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये काय आहे की याच्यातला फोकस किंवा हायलाईट्स काय, सेलिंग प्रॉडक्ट्स ॲज अ डिस्काउंटेड प्राइजेस, म्हणजे जे प्रॉडक्ट्स सेल करतायत त्या डिस्काउंटेड प्राइजेसला सेल केले जातात. देन कॅरी स्टँडर्ड इंटरनॅशनल, नॅशनल ऑर स्टोअर ब्रँड टू बिल्ड इमेज. मग याच्यामध्ये इंटरनॅशनल, नॅशनल ब्रँड असतील किंवा स्टोअर ब्रँड असतील, ते काय करतात, एक इमेज बिल्ड करतात. सेल्फ सर्व्हिस स्टोअर्स टू मिनिमाइज ऑपरेशनल कॉस्ट, मग याची कॉस्ट कमीत कमी करण्यासाठी, म्हणजे जास्त माणसं लावायचे, सर्व्हिस द्यायची, सेल्समन लावायचे. ओके, किंवा डेमो द्यायचा असेल, सांगायचं असेल, तर त्या ठिकाणी मॅनपॉवर लागते. मग टू अवॉइड ऑल दीज थिंग्स, की ही ऑपरेशनल कॉस्ट आहे ती कमी करण्यासाठी सेल्फ सर्व्हिसला प्रमोट केलं जातं. ओके, देन प्रेफर्ड स्टोअर लोकेशन्स आर लो रेंट एरियाज. मग याचं जे स्टोअर लोकेशन आहे, ज्या ठिकाणी कमीत कमी रेंट असेल अशा ठिकाणी ते लोकेट केले जातात. लाईक बेस्ट नॉन डिस्काउंट स्टोअर इज अ वॉलमार्ट. इन इंडिया ऑलमोस्ट ऑल रिटेल स्टोअर्स ऑफर डिस्काउंट अँड सुभिक्षा. मग तुमचं सुभिक्षा असेल, वॉलमार्ट असेल, डीमार्ट असेल, तसे डिस्काउंट स्टोअर त्याच्यामध्ये येतात, ते मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करतात. देन डिपार्टमेंट स्टोअर. अ डिपार्टमेंट स्टोअर इज अ लार्जर रिटेल स्टोअर ऑर्गनाइज्ड into several departments, offering a broad variety and depth of product lines. The product mix may include food products, appliances, clothing, furnishing, and other household goods like pantaloons, shoppers stop, departmental store only for kids and kids camp, फॅशन रिलेटेड डिपार्टमेंट स्टोअर्स इन इंडिया. मग ह्या ठिकाणी पॅटलून वगैरे असे असतात. ओके, मग त्या ठिकाणी काय होतं की दे आर गोइंग टू गेट द थिंग्स अंडर वन रूफ. ओके, आणि डिस्काउंट स्टोअरमध्ये जास्तीत जास्त डिस्काउंट भेटला जातो, दे आर टेकिंग द बेनिफिट ऑफ द सेम. मग डिपार्टमेंट स्टोअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयटम वाईज, प्रॉडक्ट वाईज वेगवेगळे डिपार्टमेंट्स केले जातात, आणि व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आणि डेप्थ प्रॉडक्ट लाईन त्याच्यामध्ये असते, जेणेकरून तुम्हाला कस्टमरला चॉईस करायला जास्त व्हरायटी भेटते. देन स्पेशालिटी गुड्स स्टोअर्स, पहिलं आपण पाहिलं होतं, परत एकदा पाहूयात. जनरल मर्चंडाईज रिटेलर ते पहिली कॅटेगरी आहे, त्याच्या अंडर सुपर मार्केट,
डिस्काउंट स्टोर्स, डिपार्टमेंट स्टोर आणि मग नंतर सेकंड कॅटेगरी आहे स्पेशालिटी स्टोर्स. स्पेशालिटी स्टोर्स कॅरी अ नॅरो प्रॉडक्ट मिक्स विथ डेप्थ ऑफ असॉर्टमेंट विदिन अ लाईन. मग आता स्पेशालिटी स्टोअरमध्ये काय असतं की ते नॅरो प्रॉडक्ट लाईन ऑफर करतात, प्रॉडक्ट मिक्स करतात, की ते जास्त मोठ्या प्रमाणात प्रॉडक्टची व्हरायटी ठेवत नाही आहे. दे आर गोइंग टू सर्व निश मार्केट किंवा एक स्पेसिफिक प्रॉडक्ट कस्टमरला टार्गेट करून त्यांनी ते स्पेशालिटी स्टोअर डिझाईन केलं असतं. द इम्पसाइज इज ऑन अ लिमिटेड नंबर ऑफ कॉम्प्लिमेंटरी products and high level of customer service. Specialty stores often sells Specialty store often sell shopping goods such as jewelry, apparel, computers, music systems, sporting goods. ओके. सो मग याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोडक्ट लाईन आहे. समजा स्पोर्टिंग गुड्स असतील तर मग स्पोर्ट रिलेटेडच आयटम ते पूर्ण व्हरायटी त्याच्यामध्ये करणार. ज्वेलरी असेल, ज्वेलरी संदर्भात पूर्ण ते प्रोडक्ट लाईन ऑफर करणार, बाकी कुठल्या प्रोडक्टला डील करणार नाही. सो देअर स्पेशालिटी इज ज्वेलरी ओनली. मग इमिटेशन ज्वेलरी असेल, मग ज्वेलरीचे ऑल काइंड्स ऑफ, दे आर डीलिंग विथ ऑल काइंड्स ऑफ ज्वेलरी, ऑल ज्वेलरी. ॲपरल असेल, कॉम्प्युटर्स असतील, म्युझिक सिस्टीम असतील, तर हे ते प्रॉडक्ट पूर्ण डेप्थमध्ये ते डील करतात. लाईक तनिष्क. ओके, एक्झाम्पल काय, तनिष्क असेल, टायटन वॉचेस असेल, व्हॅन हुसेन असेल, रेमंड्स असतील. मग ते स्पेसिफिक प्रॉडक्ट डील करतात आणि इन डेप्थ करतात. देन शॉपिंग मॉल्स typically deal with several bases, product categories and provide a large variety of merchandise, ABS services. There are 96 operational malls in the India, expected to grow 150 by the current year. आता हे फिगर्स आहेत त्या ओल्ड आहेत त्या पिरियडमधल्या. तर मग शॉपिंग मॉल्समध्ये काय होतं की ते सेव्हरल बेसिस किंवा प्रोडक्ट कॅटेगरीज आहे, त्याच्यामध्ये मर्चंडाईज ते डील करतात. मग शॉपिंग मॉलमध्ये व्हॉट एव्हर निडेड बाय द कस्टमर, इमिजिएट नीड काय आहे त्याप्रमाणे ते शॉपिंग मॉलमध्ये अवेलेबल करून जातं. देन फोर्थ वन इज अ रिटेल चेन्स. A retail chain operates multiple retail outlets under common ownership in the different cities and towns. To some extent, purchasing function and decision making are coordinated or centralized. ओके. मग याच्यामध्ये काय आहे की रिटेलचे वेगवेगळे ज्यांचे आउटलेट्स असतील ते एकत्र करतात किंवा ते एक चेन हे करतात, कॉर्डिनेट करतात. ओके. ओनरशिप त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी सिटी वाईज किंवा टाऊन वाईज असते किंवा त्या जॉग्राफिकल एरिया वाईज असतं की त्यांचे स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशन असतील. अकॉर्डिंगली दे आर गोइंग टू सेट दीज रिटेल चेन्स. मग त्यांचं एक नेटवर्क असतं थोडक्यात रिटेल चेनचं, वेगवेगळे शॉप्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात. टू सम एक्सटेंड द पर्चेसिंग फंक्शन अँड डिसिजन मेकिंग आर कॉर्डिनेटेड ऑर सेंट्रलाइज. मग समजा काही पर्चेसिंग करायची असेल तर सेंट्रलाइज पर्चेसिंग असते. मग त्या ठिकाणी त्यांना बल्क पर्चेसिंगचा फायदा भेटतो. दे कॅन डायरेक्टली पर्चेस फ्रॉम मॅन्युफॅक्चर्स ऑल्सो. मग त्यांचे रिटेल चेनचे समजा एक 10-20 काउंटर्स असतील किंवा शॉप्स असतील, रिटेल शॉप्स. मग ते एकाच वेळेस सगळे ऑर्डर देऊन त्याप्रमाणे प्रत्येक स्टोअरला, रिटेल स्टोअरला ते माल पोचवले जाते. ओके. सो देर इज अ coordination अँड सेंट्रलायझेशन फॉर दिस पर्चेसिंग फंक्शन अँड डिसिजन मेकिंग. ओके. मग याच्यामध्ये मॅकडॉनल्डचं एक एक्झाम्पल आहे की त्यांची रिटेल चेन आहे, त्याप्रमाणे ते त्यांना ते मटेरियल सप्लाय करतात मॅकडॉनल्डचं. ओके. मग त्याच्यामध्ये फ्रँचायझी हा प्रकार नंतर येतो. फ्रँचायझी असेल तर इनडायरेक्टली दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ द सेम. आता रिटेलिंगमध्ये लोकेशन संदर्भात काही डिसिजन असतील किंवा इफ यू आर गोइंग टू चूज युअर लोकेशन. ओके. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी येतात, फॅक्टर्स येतात दॅट वी हॅव टू कन्सिडर. जनरल बिझनेस डिस्ट्रिक्ट, रिजनल शॉपिंग सेंटर, कम्युनिटी शॉपिंग सेंटर, देन स्ट्रीप मॉल्स दॅट इज अ शॉपिंग स्ट्रीप, लोकेशन विदिन अ लार्ज स्टोअर ऑर ऑपरेशन. तर याच्याप्रमाणे त्यांचे प्रकार पडतात लोकेशन वाईज. ओके. आता टाईप्स ऑफ स्टोअर्स अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याच्यामध्ये एक कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस केलेलं आहे. जर तुम्हाला हे कळलं की ऑन द बेसिस ऑफ सर्व्हिस लेवल, असॉर्टमेंट, प्राईस, ग्रॉस मार्जिन. ओके. सो रिटेल टाईप्स आहे डिपार्टमेंट स्टोअर, स्पेशालिटी स्टोअर, सुपर मार्केट, कन्व्हिनियन्स स्टोअर, ड्रग स्टोअर, फुल लाईन डिस्काउंटर, स्पेशालिटी डिस्काउंटर, वेअर हाऊस क्लब्स, ऑफ प्राईज रिटेलर्स, रेस्टॉरंट्स. ओके. सो ही सर्व्हिस लेवल कशी आहे, देन असॉर्टमेंट कशी आहे, प्राईस कशी आहे आणि ग्रॉस मार्जिन कसं आहे. ओके. आता याच्यामध्ये मॉडरेट हाय प्रॉफिट डिपार्टमेंटल स्टोअरला आहे आणि स्पेशालिटी स्टोअरला हाय प्रॉफिट आहे. ओके. दॅट इज हायलाइटेड. आणि मग लो तुमच्या हिशोबाने सुपर मार्केट असेल, नंतर अजून ड्रग स्टोअर असतील. सो ॲज पर देअर फंक्शन्स अँड रिक्वायरमेंट्स अँड व्हॉट यू कॉल फंक्शन, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स दे आर हॅव्हिंग ऑल दिस थिंग्स. देन रिटेलरच्या संदर्भात काही मार्केटिंग डिसिजन्स आहेत, जसे आपण होलसेलरच्या संदर्भात पाहिले. टार्गेट मार्केटिंग अँड पोझिशनिंग.
प्रॉडक्ट असॉर्टमेंट, त्याच्यामध्ये सर्व्हिस मिक्स, स्टोअर्स ॲटमॉस्फिअर, प्राईस, प्रमोशन, प्लेस. ह्या गोष्टी रिटेल स्टोअर सेटअप करण्यासाठी किंवा त्याचं मार्केटिंग करण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वी हॅव टू कन्सिडर अकॉर्डिंगली. आता रिटेलिंग ट्रेंड्स नावडेज न्यू रिटेल्स फॉर्म्स येऊ राहिलेत, इनोव्हेटिव्ह असेल की ट्रॅडिशनल जे होते तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ राहिलेत, ते नवीन मॉडिफिकेशन होऊन नवीन रिटेल फॉर्म्स तयार झालेले. इंटर टाईप कॉम्पिटिशन एक त्याच्यातल्या त्याच्यात आतमध्ये कॉम्पिटिशन चालू झालेली आहे. ग्रोथ ऑफ जायंट रिटेलर्स, की आधी ते ऑर्गनाईज सेक्टर नव्हतं पण आता त्याच्यामध्ये जायंट एंट्रन्स करतायत. जसं वॉलमार्ट असेल तो इंडियामध्ये येऊ राहिला आहे, ग्लोबल याच्यामध्ये ऑपरेट करतो आहे. डीमार्ट असेल, बिग बाजार असेल, लाईकवाईज. देन डिक्लाइन ऑफ मिडल मार्केट रिटेलर्स, म्हणजे मिडल कॅटेगरीवाले आहेत मार्केट रिटेलर्स, त्याचं डिक्लाइन होत आहे. देन ग्लोबल एक्सपान्शन, एक्सपान्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिटर्स ग्लोबल लेवलचे ते वेगवेगळ्या एरियामध्ये हे करत आहेत. जसं इंडियामध्ये म्हटलं वॉलमार्ट येऊ आलेलं आहे, तर त्याचं एक्सपान्शन चालू आहे. देन सेलिंग एक्सपिरियन्सेस दॅट हॅज बीन ऑल्सो चेंजिंग, की त्यांच्यातलं इंटेरियर असेल, AC असेल किंवा कलर कॉम्बिनेशन असेल, ऑल दीज थिंग्स आर चेंजिंग. मग तुमचा सेलिंग एक्सपिरियन्स देखील चेंज होतो आहे. कॉम्पिटिशन बिटवीन स्टोअर बेस्ड अँड नॉन स्टोअर बेस्ड रिटेलिंग. स्टोअर बेस्डमध्ये काय की फिजिकली यू कॅन सी दॅट प्रोडक्ट अँड परचेस दॅट प्रोडक्ट. नॉन स्टोअर बेस्ड म्हणजे काय की ऑनलाईन असेल, यू आर गोइंग टू परचेस दॅट प्रोडक्ट ऑनलाईन, किंवा स्टोअरला न जाता तुम्ही परचेसिंग करतायत. ग्रोईंग इन्व्हेस्टमेंट इन द टेक्नॉलॉजी, आता नवीन टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये देखील चेंजेस होत आहेत रिटेल सेक्टरमध्ये. देन ग्लोबल प्रेझेन्स ऑफ मेजर रिटेलर्स, मग त्याच्यामध्ये देखील कॉम्पिटिशन वाढलेली आहे. फ्युचर ऑफ रिटेलिंग, राईज ऑफ मेगा रिटेलर्स, मोठमोठे रिटेलर्स जायंट्स येत आहेत. ग्रोईंग इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल टेक्नॉलॉजी, मग रिटेलमध्ये देखील एक स्पेसिफिक स्ट्रॅटजीज वगैरे यूज केले जातात, इनोव्हेशन झालेलं आहे. सो दे आर इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल टेक्नॉलॉजी इज इन्क्रीज, म्हणजे तुमचं स्पेस मॅनेजमेंट असेल, ओके, डिस्प्ले असेल. सो ऑल दीज थिंग्स आर गेटिंग इम्पॉर्टन्स नावडेज. POP मीन्स पॉईंट ऑफ परचेस. देन ग्लोबल एक्सपान्शन ऑफ मेजर रिटेलर्स, रिटेल स्टोअर्स ॲज अ कम्युनिटीज ऑर हँगआउट्स. ओके, आता याच्यामधले चेंजेस काय, बिंग अ मॅनेजर ऑर बिंग अ मार्केटिंग पर्सन, त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत दॅट यू हॅव टू हँडल. सो रिगार्डिंग ऑपरेशन्स, इन्श्युअर दॅट ऑल द ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग स्टोअर ओपनिंग अँड स्टोअर क्लोजिंग आर ॲडर टू. ओके, मेक शुअर दॅट ऑल कॅश टिल आर फंक्शनिंग ऑप्टिमल अँड मॅन्युअल बिल्स आर प्रिपेअर्ड. तुमच्या बिलिंग सिस्टीम देखील तुम्हाला त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. कोऑर्डिनेट्स विथ IT ऑन द इश्यूज ऑफ रिलेटिंग टू द कॅटलॉगिंग, कॅशियरिंग अँड स्कीम्स. मग तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा आहे रिगार्डिंग ऑल दीज थिंग्स इश्यूज. कोऑर्डिनेट विथ कॅटेगरी मॅनेजमेंट टीम टू इन्श्युअर द प्रॉपर रनिंग ऑफ द स्कीम्स. मग तुम्ही ज्या वेगवेगळ्या स्कीम्स राबवलेल्या आहेत किंवा राबवत आहेत तर त्या स्कीम प्रॉपर आहेत का नाही, ओके, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला भेटतो आहे का नाही, त्या इफेक्टिव्ह आहे का नाही, आणि व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ दॅट यू शुड एबल टू काउंट ऑल दीज थिंग्स. म्हणजे तुमची स्कीम प्रॉपर रन झाली पाहिजे, वेदर इट इज बेनिफिशियल ऑर नॉट, त्याची तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्याचा इम्पॅक्ट काय. देन रिगार्डिंग सप्लाय चेन मॅनेजमेंट, इन दिस वेंडर मॅनेजमेंट फॉलोअप विथ द वेंडर्स विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर्स प्लेस. मग याच्यामध्ये कधीकधी सीझनमध्ये खूप फास्ट मुवमेंट असते प्रॉडक्ट्सची, मग त्या ठिकाणी फॉलोअप विथ वेंडर्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही टाकलेल्या दिलेल्या ऑर्डर त्या वेळेच्या आत तुम्हाला भेटणं गरजेचं आहे मटेरियल. देन क्वालिटी ॲश्युरन्स, मेंटेनिंग क्वालिटी थ्रू द इन्स्पेक्शन ॲट वेंडर्स प्लेस ॲट वेअरहाऊस. आता या ठिकाणी कधी काय होतं की वेन यू आर गोइंग टू रिसीव युअर मटेरियल, तुम्ही ऑर्डर प्लेस केली अँड यू आर गोइंग टू गेट दॅट मटेरियल. मग ॲट दॅट टाईम व्हॉट इज हॅपनिंग, तुम्ही जेव्हा मटेरियल रिसीव करता त्यावेळेस क्वालिटी चेक करतात, पण ह्या ठिकाणी काय झालं की यू हॅव टू इन्स्पेक्ट दॅट मटेरियल ॲट वेंडर्स प्लेस ओनली. सो मग बाकीचा इश्यू ट्रान्सपोर्टेशनचा किंवा रिजेक्शनचा तो अराईज होत नाही. तुम्ही जेव्हा वेंडरच्या ठिकाणीच प्लेसला जर तुम्ही इन्स्पेक्शन कंडक्ट केलं तर डेफिनेटली बाकीचे इश्यूज आहेत ते अराईज होणार नाहीत. देन वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक्स, इनवॉर्डिंग, स्टोअरिंग, रिपॅकिंग, आउटवर्डिंग अँड डिस्पॅच, याच्यामध्ये देखील तुम्ही प्रॉम्प्ट असणं गरजेचं आहे. देन एक्साईज अँड कॉस्टिंग ऑफ ॲप्स जनरल मर्चंडाईज, दॅट यू हॅव टू कीप आय ऑन दॅट. Then central procurement cell, procurement of sellable goods. Then packing, standardizing packing norms, you have to follow all these things जेणेकरून डॅमेज होणार नाही. Category management, managing categories, product updating merchandise in the syncs with latest trends in the market.
मार्केटिंगमध्ये चॅलेंज इज यू हॅव टू क्रिएट युअर ओन ब्रँड इमेज. काही रिटेलर्स जे असतात त्यांच्या नावाकडे पाहूनच लोक त्या स्टोअरकडे जातात आणि विकत घेतात, नाही आम्ही इथेच माल विकत घेणार आहे. सो यू हॅव टू क्रिएट युअर ओन ब्रँड इमेज ऑफ दॅट रिटेल शॉप. Monitoring and improving key parameters, that is the customer entry, bill size and sales. All these things are very important and you have to keep watch on these things. Space management is the most important issue in the retail store, कारण त्याच्यामध्ये तुमचे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट खूप असतात आणि त्या स्पेसला त्याप्रमाणे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. सो यू हॅव टू ॲनलाइज द ॲलोकेशन कॅटेगरी वाईज, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला कॅटेगरी वाईज ॲलोकेशन करायची, तेवढी जागा द्यायची आहे. सब कॅटेगरी वाईज विथ रिस्पेक्ट टू सेल्स जनरेटेड, स्टॉक कॅपॅसिटी अँड सीझनप्रमाणे स्टॉक तुम्हाला किती ठेवायचा आहे, त्या स्टॉकच्या कॅपॅसिटीप्रमाणे आणि सेल्सप्रमाणे तुम्हाला ते स्पेसचं ॲलोकेशन करणं गरजेचं आहे. इन्क्रीज ऑर डिक्रीज स्पेस ॲलोकेशन अँड मेक अल्टरेशन ऑफ फिटिंग ऑन द बेसिस ऑफ सच ॲनालिसिस. ह्या ॲनालिसिसच्या बेसिसवर जागा कमी करायची किंवा वाढवायची हे ठरवायचं आहे. आता काही ठिकाणी खूप नवीन टेक्नॉलॉजी आली की तुमचा सेल्स आहे तो पर स्क्वेअर फूट काउंट केला जातो. तुमचं रिटेल शॉप किती जागेचं आहे आणि त्या जागेनुसार तुम्ही प्रत्येक प्रॉडक्टला किती जागा अलोकेट केलेली आहे आणि त्या रेशोमध्ये किती प्रमाणात सेल झालेला आहे. सो यू आर गोइंग टू काउंट सेल ऑन पर स्क्वेअर फीट. ओके, यू माईट डोंट हॅव आयडिया, हे आता म्हणजे इट इज आउट ऑफ सिलेबस, पण तुम्हाला एक माहिती असणं गरजेचं आहे की तुमची स्टोअरची स्पेस किती आहे आणि तेवढ्या स्पेसमधून पर स्क्वेअर फूट स्पेसमधून तुम्हाला किती रेव्हेन्यू जनरेट होतो पर स्क्वेअर फूट. माझं 10 बाय 10चं शॉप आहे, म्हणजे 100 स्क्वेअर फीट आहे. ओके, तर 100 स्क्वेअर फूटमधून मला किती इन्कम भेटतो, मग पर स्क्वेअर फूट माझा इन्कम किती आहे. मग त्या जागेमध्ये मी काही चेंजेस केले किंवा ते प्रॉडक्ट जर मी त्याचं ॲलोकेशन चेंज केलं, तर जसं पॉईंट ऑफ परचेस म्हणतो आपण POP, किंवा त्याच्यामध्ये जर चेंजेस केले तर सेल्समध्ये काही फरक पडतो का पर स्क्वेअर फूट, दॅट यू हॅव टू चेक. ओके, शॉप इन शॉप concept, that is also a challenge. Appointment of shop in shops, monitoring the performance of through various reports, space selling for advertisement, displays and promotion. आता शॉप इन शॉप म्हणजे काय असतं की एक मोठं शॉप असेल, रिटेल शॉप असेल, त्याच्यामध्ये कंपार्टमेंट करून प्रत्येक समजा काही ठिकाणी एखादा प्रॉडक्ट असेल त्यांना तो स्पेस दिला जातो. यू हॅव टू सेल दॅट, आणि त्या स्पेसचं रेंट घेतलं जातं. समजा बिग बाजार मोठं शॉप आहे, त्या ठिकाणी कॉस्मेटिक्सचं एखादं डिस्प्ले लावलेलं आहे किंवा एखाद्या घड्याळाचं ब्रँड त्यांचं सेल करण्यासाठी एखादं काउंटर दिलं आहे किंवा डिस्प्ले दिलेला आहे, मग त्यांना त्यांच्याकडून त्या स्पेसचं भाडं घेतलं जातं आणि तो प्रॉडक्ट त्यांनीच विकायचा, ते बिल पण त्यांच्याकडेच पे करायचं, किंवा मग त्यांच्याप्रमाणे तो हिशोब केला जातो की पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट असेल किंवा मग स्पेसचं रेंट असेल. तो स्पेस इन द स्पेस, शॉप इन शॉप किंवा स्पेस इन द स्पेस, त्याप्रमाणे त्या शॉपमधली जागा देऊन त्यांच्याकडून सेल करून घेतला जातो. व्हिज्युअल मर्चंडायझिंग मेंटेन्स द लुक ऑफ स्टोअर इन द कन्सल्टेशन विथ द व्हिज्युअल मर्चंडायझर. व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणजे काय की तुम्ही तुमचा डिस्प्ले कसा अरेंज करता वस्तूंचा, ज्या वस्तू तुम्ही विकतायत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला तो लुक मेंटेन ठेवायचा आहे. व्हिज्युअल प्रेझेंटेशन ऑफ मर्चंडाइज, आयडेंटिफाय लेन डायरेक्शन strategy to place the tools of visual merchandising, improving and maintaining facades of the store. लॉस प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, दिस इज ऑल्सो मेजर चॅलेंज. मग त्याच्यामध्ये वेस्टेज असेल, डॅमेजेस असेल, नंतर डिटोरेशन असेल किंवा ॲप्सॉलन्स असेल, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थेफ्ट असेल, नंतर अजून काही ज्या गोष्टी असतील सिक्युरिटी संदर्भातले इश्यू असतील, दॅट यू हॅव टू, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर चॅलेंज इन रिटेल स्टोअर. पीपल मॅनेजमेंट, मग त्याच्यामध्ये लोक जे ग्राउंड फ्लोअरला असतील, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटला असतील, प्रॉडक्ट मॅनेजमेंटसाठी असतील, सेल्ससाठी असतील, ह्या सगळ्या लोकांचं प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे. Ensure the discipline, then coordinate with HR in implementing motivational tools. Okay, these things are dealing with मेगा रिटेल शॉप. मोठ्या प्रमाणात जे मेगा स्टोअर्स असतील त्यांच्या संदर्भातलं आहे. छोट्या रिटेलला गरज नसते, वन मॅन शो असतो, त्याच्यामध्ये एक माणूस ते मॅनेज करू शकतो. ओके, सक्सेशन प्लॅनिंग महत्त्वाची, की एखादा माणूस सोडून गेला तर कुठला माणूस येईल, नंतर त्यांचं ट्रेनिंग महत्त्वाचं असतं स्टाफचं. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जनरल मेंटेनन्समध्ये ऑल दीज थिंग्स, त्याच्यामधलं ॲसिड असतील, काही प्रॉडक्ट संदर्भातलं इश्यू असतील, स्पेसचं असेल किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे, हे सगळे मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये लाईक अ स्टोअर, यू आर गोइंग टू मेंटेन द इन्व्हेंटरी. मग त्या इन्व्हेंटरीच्या संदर्भातलं इनवर्ड आउटवर्ड मस्टर असेल, त्याच्यामधली कुठली तुम्ही लिफो किंवा फिफो पद्धत वापरतायत, तुमचा ऑप्टिमल स्टॉक लेवल काय आहे, बफर स्टॉक लेवल काय आहे, रिऑर्डर पॉईंट काय आहे. ओके, इनवर्डिंग आणि आउटवर्डिंग प्रोसेस कशी आहे,
नंतर इन्व्हेंटरीमधलं कॉस्टिंग असेल की इन्व्हेंटरीची होल्डिंगची कॉस्ट किती आहे, जस्ट इन टाईम टेक्निक असेल तर ती काय असेल, तर ह्या गोष्टी सगळ्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये येतात अँड दॅट इज ऑल्सो चॅलेंज. Over and above, location and store decision design, technology integration for the higher performance, understanding retail customer and their value expectation, trading area analysis and site selection, store design for enhancing experience and comfort, HR issues, relationship and customer loyalty building. So these are all managerial challenges in retail sector. बॉटलनेक्स, लॅक ऑफ स्किल. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा चॅलेंजेस किंवा काय इश्यूज काय काय आहेत, हर्डल्स काय काय. लॅक ऑफ स्किल मॅनपॉवर. रिटेल सेक्टरमध्ये ज्या प्रमाणात पाहिजे ते स्किल मॅनपॉवर नाही आहे. आता हे लक्षात ठेवा, ही हॅव ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. आता तुम्ही मुलं जे आहात जॉब करताना यू आर सर्चिंग फॉर MNCs, मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा मग चांगले ब्रँडेड पाहतात. पण रिटेल सेक्टरमध्ये देखील एवढं व्हास्ट व्हॅकन्सीज आहे किंवा चॅलेंज करिअर तुम्ही करू शकतात की त्याच्यामध्ये स्किल मॅनपॉवर नाही आहे. ते ॲड देतात, कुणी येऊन त्या वॅकन्सीज भरल्या जातात. ओके, सो दे हॅव नो आयडिया हाऊ टू हँडल द कस्टमर्स अँड ऑल दीज थिंग्स किंवा स्टोअरचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे. मग त्या ठिकाणी इफ यू टेक प्रॉपर ट्रेनिंग, यू आर मॅनेजमेंट स्टुडंट्स, देन यू कॅन डेफिनेटली हँडल ऑल दीज थिंग्स. मग रिटेलमध्ये सेक्टरमध्ये देखील बिकॉज इट इज अनऑर्गनाइज सेक्टर, तुम्ही पाहिले 3%च ते ऑर्गनाइज आहे, 97% इज नॉट ऑर्गनाइज्ड. So there is lot of chance for you for making career in that field. Then labor legislation, absence of developed supply chain and IT management, high cost of retail estate, varied customer preferences across the regions. So these are the hurdles and bottlenecks in this field. आता इंडियामध्ये रिटेल डेव्हलपमेंट चालू आहे. ग्लोबल फील्डमधले जायंट प्लेयर्स आहेत ते इंडियामध्ये येत आहेत. ओके, इंडियाचं पोटेन्शियल खूप आहे. नंतर त्याच्यामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके, ॲग्रिकल्चर इज अ डॉमिनंट प्लेस. आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये जसं आपलं रेशन कार्ड असेल किंवा रेशनिंग सिस्टीम आहे ती ह्या रिटेल सिस्टीममध्ये येते. सो दिस इज अबाउट द इंडिया. आता इंडियामध्ये ट्रॅडिशनल फॉर्मॅट्स काय होते, हार्ट्स, मिळास, बाजार वगैरे असेल ना, मंडईज, भाजी मंडळी वगैरे, भाजी मंडई, ते ट्रॅडिशनल फॉर्मॅट होते. एस्टॅब्लिश फॉर्मॅट मग किराणा शॉप, कन्व्हिनियन्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, लाईकवाईज बीडी शॉप, पानचा स्टोअर असेल, पान स्टोअर असेल, पान शॉप असेल. इमर्जिंग फॉर्मॅट, एक्सक्लुझिव्ह रिटेल आउटलेट्स, हायपर मार्केट, इंटरनल रिटेल मॉल्स, स्पेशलिटी मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, फास्ट फूड आउटलेट्स, सर्व्हिस गॅलरीज. सो दीज आर द इमर्जिंग फॉर्मॅट्स इन इंडिया. आता याच्यामध्ये यू हॅव टू कन्सिडर सम फॅक्टर्स टू ॲनलाइज ग्लोबल रिटेल मार्केट्स. म्हणजे आता कधी कधी एक असा प्रभाव आला होता किंवा एक थॉट आला होता की वेन दीज बिग बाजार्स अँड दीज सुपर मार्केट्स, सुपर शॉप्स आर एंटरिंग इन द इंडिया, सो वेदर इट हॅज इम्पॅक्ट ऑन स्मॉल किराणा शॉप्स और स्मॉल रिटेल ओनर्स. ओके, म्हणजे छोटे रिटेलर्स एका साईडला आणि मोठे ग्लोबल जायंट रिटेलर्स एका साईडला. मग हे रिटेलर्स जे आहेत मोठाले किंवा हे मोठे मेगा इन्फ्रास्ट्रक्चरवाले, ते ह्या छोट्या किराणा स्टोअरला किंवा छोट्या रिटेल शॉपला खाऊन टाकतील का. सो दॅट वॉज अ ट्रेंड. मग त्याच्यामध्ये ह्या ग्लोबल रिटेल मार्केट संदर्भात काही फॅक्टर्स आहेत. सो यू हॅव टू मेक द कम्पॅरिझन आणि ॲनालिसिस करून यू कॅन आयडेंटिफाय दॅट की नाऊ डेज ऑल्सो की छोटे छोटे किराणा किंवा रिटेल शॉपवाले अजून पण तग धरून आहेत. की ते मधल्या काळात असं आलं होतं की जेव्हा बिग बाजारसारखे किंवा डीमार्टसारखे मोठमोठे हे आलेत, प्लेयर्स आलेत मार्केटमध्ये, तर अशी भीती व्यक्त केली जात होती की छोटे रिटेल स्टोअर्स ते नामशेष होतील किंवा दे विल नॉट सर्वाय. सो दॅट वॉज द थॉट. बट नावडेज ऑल्सो दे आर सर्वायविंग, सस्टेनिंग. ओके, मग त्याच्यामध्ये फॅक्टर्स भरपूर काही असतील. म्हणजे उधारी असेल, मोठे बिग बाजारवाले किंवा हे उधारी ठेवत नाही, कॅशमध्ये घ्यावं लागतं. किंवा छोटे जे लोक आहेत, गरीब लोक असतील, मिडल क्लासवाले, दे हेजिटेट टू विजिट बिग बाजार्स अँड ऑल दीज थिंग्स, किंवा त्यांना ते आवडत नाही किंवा ते मोठा भपका असतो. दे प्रेफर स्मॉल रिटेल स्टोअर्स ओनली. ओके, मग आता ग्लोबल रिटेल मार्केट संदर्भातले फॅक्टर्स कुठले आहेत, मार्केट साईज अँड इकॉनॉमीज, इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन, कॉम्पिटिशन, ऑपरेशन्स, फायनान्शियल अँड टॅक्स रिपोर्टिंग, मर्चंडाइज ॲक्सेसिबिलिटी, पार्टनरिंग कॅपॅसिटीज, म्हणजे पार्टनर कुठले कुठले, त्यांची कॅपॅसिटी काय,
ह्या गोष्टीवरती ग्लोबल रिटेल मार्केट डेव्हलप होणार आहे किंवा त्याचा एक्सपान्शन किंवा त्याचा फुटफॉल ह्या गोष्टींवरती अवलंबून आहे. Okay, so this was about the retail store. Okay, so it was in depth for you only, even though it was not in syllabus, I deal with that. The retail formats, it's of no use for you, just we will see that. एक फास्टमध्ये आपण त्याचा व्ह्यू घेऊयात. Okay, same chart we have seen. Department stores, specialty store, supermarkets, drug stores, convenience stores, discount stores and restaurants. These are the different हे. नंतर categories of discount stores, full line discounter, specialty discount stores, warehouse club, off price discount retailers. ओके, डिस्काउंट स्टोर्स मास मर्चंट आपण पाहिलेलं आहोत. सुपर सेंटर, फुल लाईन डिस्काउंटर. आता याच्यामध्ये स्पेशलिटी डिस्काउंट स्टोअरमध्ये कॅटेगरी किलर्स. ओके, स्पेशलिटी डिस्काउंट स्टोअर्स दॅट हेवीली डॉमिनेट देअर नॅरो मर्चंडाइज सेगमेंट. आता रिटेल ऑप्शन्स कुठले कुठले आहेत? शॉपिंग, स्पेशलिटी गुड्स, डिस्टिंक्टिव्ह प्रोडक्ट्स, कस्टमर सर्व्हिस, फूड प्रोडक्ट्स, मेडिसिन वगैरे त्या टाईपप्रमाणे येतात त्यांचे. Non-store retailing is a form of retailing in which sales are made to consumer without using physical stores. आता आपण ते नॉन स्टोअर रिटेल पाहिलं की त्या ठिकाणी फिजिकल प्लेसची किंवा फिजिकल स्टोअरची गरज नाही आहे. सो इट हॅज नॉट बीन टोटली यूज. दॅट मीन्स विदाउट युजिंग फिजिकल स्टोअर्स यू आर डीलिंग विथ सेल्स. ओके, नॉन स्टोअर रिटेलर्स आर नोन बाय द मीडियम they use to communicate with their customers such as direct marketing, direct selling, vending machines or e-tailing. म्हणजे फिजिकल प्लेसचा कॉन्टॅक्ट न येता जेव्हा तुम्ही सेल्स करतायत त्याला नॉन स्टोअर रिटेल असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं कम्युनिकेशन कसं होतं, दॅट इज इम्पॉर्टंट. यू आर गोइंग टू कम्युनिकेट विथ युअर कस्टमर विथ द हेल्प ऑफ डायरेक्ट मार्केटिंग, म्हणजे फेस टू फेस असेल किंवा काय असेल. मग तुम्ही वस्तू घेऊन डायरेक्ट त्याच्याकडे जातात, विकतात. डोअर टू डोअर सेलिंग म्हणतो आपण त्याला, किंवा डायरेक्ट मार्केटिंग म्हणतो आपण. मग डायरेक्ट सेलिंग सेम थिंग येतं की तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट घेऊन जाऊन त्यांना सेल करतायत किंवा त्यांना माहिती सांगून नंतर प्रोडक्ट देत आहेत. वेंडिंग मशीन आहे, वेंडिंग मशीनमध्ये स्टोअर येत नाही आहे. समजा त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे असतील किंवा वडापाव वगैरे पण वेंडिंग मशीनमध्ये येतात आत्ता. किंवा ई टेलिंग, इवन ऑनलाईन देखील नावं ट्रेंड आहे की ऑनलाईन शॉपिंग आहे त्याच्यामध्ये येऊन जातं. ओके, फॉर्म्स ऑफ नॉन स्टोअर रिटेलिंग, ऑटोमॅटिक वेंडिंग, डायरेक्ट मेल अँड कॅटलॉग्स, टेलिव्हिजन होम शॉपिंग. याच्यामध्ये हे देखील येतं की टेलिव्हिजन होम शॉपिंगमध्ये प्रोग्राम असतात, त्या प्रोग्राममध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशन दिली जाते अँड दे टेम्प्टेड यू टू परचेस दॅट प्रोडक्ट. मग ते कॉल करून तुम्हाला ती ऑर्डर द्यावी लागते, कॉल करावा लागतो आणि ती प्लेस करावी लागते ऑर्डर. ऑनलाईन रिटेलिंग, टेलिमार्केटिंग अँड डायरेक्ट सेलिंग. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ नॉन स्टोअर रिटेलिंग. तुम्हाला डायरेक्ट मार्केटिंग वगैरे गोष्टी माहिती आहेत. सो वी आर नॉट गोइंग डील विथ दॅट. So this is in depth, we are not going to deal with the same.
Now we are going to deal with the next P, that is the promotion. It is also called as a communication. Okay. So is able to highlight on promotion P. P promotion. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, व्हॉट डू इन बाय प्रमोशन? हॅलो, हॅलो, Yes, sir. व्हॉट डू इन बाय प्रमोशन? Branding of a product. येस. अजून. Branding of a product ओके. or marketing of a product. ओके. अजून प्लीज. Spreading awareness of the product. ओके. So it's some integrated marketing communication ओके. like advertising, sales promotion. ओके. Promotion. So promotion refers to the entire set of activities which communicates the product, brand or service to the user. म्हणजे प्रमोशन ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की ती प्रॉडक्ट संदर्भातलं कम्युनिकेशन तुमच्या एंड युजर कस्टमरला करते. म्हणजे प्रमोशन थ्रू मग तुमचं ते मार्केटिंग ॲक्टिव्हिटी असेल, ॲडव्हर्टाईज असेल, काय जे असेल ते प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन असेल किंवा प्रॉडक्टच्या प्राईसबद्दल असेल किंवा त्याचे फीचर सांगायचे असेल, हे सगळं कम्युनिकेशन जे केलं जातं एंड युजर कस्टमरकडे त्याला प्रमोशन असं म्हटलं जातं. सो इट इज अ टाईप ऑफ कम्युनिकेशन टू द फायनल कन्झ्युमर. Communication is a sum of all things which a person does when he wants to create an understanding in the mind of another. Okay, so that is a communication. म्हणजे प्रमोशन हे काही नाही आहे, पण एक प्रकारचं कम्युनिकेशन आहे ज्याच्यामध्ये प्रॉडक्टबद्दल, कंपनीबद्दल किंवा तुमच्या ब्रँडबद्दल कस्टमरला कम्युनिकेट केलं जातं, एंड युजरला कम्युनिकेट केलं जातं, कन्झ्युमरला केलं जातं. ओके. सो पॉवर ऑफ कम्युनिकेशन काय? इट इज हेल्प टू बिल्ड द रिलेशनशिप. इट गिव्स टेल्स अबाउट द व्हॅल्यूज. It deals with the customer, communicate with the customer, it gives success to, and also it creates the loyalty. So that is the communication. Marketing communication means थोडक्यात त्याला प्रमोशन असं म्हटलं जातं. Loosely defined, Marcom can be described as marketing communication. Marcom means marketing communication can be described as all the messages and media you deploy to communicate with market in order to reach your target audience. ओके. मग तुम्ही मार्केटमधले तुमचे जे काही टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही माहिती सांगतात किंवा मॅसेज पास ऑन करतात मीडिया थ्रू, त्याला कम्युनिकेशन किंवा प्रमोशन असं म्हणतात. मग प्रमोशन मिक्स इज द स्पेसिफिक ब्लेंड ऑफ ॲडव्हर्टायझिंग. परत एक लक्षात ठेवा, प्रमोशन मिक्स इज द स्पेसिफिक ब्लेंड ऑफ ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स, पर्सनल सेलिंग अँड डायरेक्ट मार्केटिंग टू that the company uses to pursuely communicate customer value and build customer relationship. मग प्रमोशन मिक्सचं मेन टार्गेट काय आहे? पर्स्युली कम्युनिकेट कस्टमर व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला कस्टमरचं मन वळवायचं आहे. कशासाठी? की ती वळवतानाच त्यांना कस्टमर व्हॅल्यू काय देतात तुम्ही ते सांगणं गरजेचं आहे. आणि ऑल्सो यू हॅव टू बिल्ड द कस्टमर रिलेशनशिप विथ द हेल्प ऑफ प्रमोशन मिक्स. ओके. आता एक ब्लेंड आहे, स्पेसिफिक ब्लेंड म्हणजे मिक्सचर आहे कशाचं? ॲडव्हर्टायझिंगचं. म्हणजे तुम्ही तो तुमचा प्रॉडक्ट प्रमोट करताय थ्रू ॲडव्हर्टायझिंग. पब्लिक रिलेशन, दॅट मीन्स यू आर गोइंग टू मेंटेन द रिलेशन विथ द पब्लिक. मग तुमची पब्लिक कोणी असू द्यात, कस्टमर असतील, स्टेक होल्डर्स असतील. देन इट इज डिलिंग विथ द पर्सनल सेलिंग ऑल्सो अँड डायरेक्ट मार्केटिंग टूल्स. मग वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट मार्केटिंग टूल्स असतील दॅट द कंपनी युजेस. त्याचा वापर कशासाठी केला जातो? टू पर्स्युली कम्युनिकेट कस्टमर व्हॅल्यू अँड बिल्ड कस्टमर रिलेशनशिप. सो दिस इज नथिंग बट प्रमोशन मिक्स. ओके. आता 3 इडियट मार्केटिंग स्ट्रॅटजीज. ओके. मग जब रिलायन्स लाईफ इन्शुरन्स हे 7 त्यांनी त्याचे एक ॲड केलेले 3 इडियट्सची, ऑल इज वेल रिलायन्स लाईफ इन्शुरन्स. ओके. ऑल इज वेल इन्शुरन्स सगळं आहे तर ओके. ओके. सो यू आर गोइंग टू इश्यू दॅट. नंतर ऑटो रिक्षावरती त्यांनी ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स वगैरे लावले. बटर चेअर्स द मल्टिप्लेक्सेस, त्याच्या थ्रू त्यांनी 3 इडियट्सची मार्केटिंग केलेली आहे. Communication mix is aimed at not only creating awareness about the product services but also persuading customer to use and experience it. So communication mix is also called as a promotion mix.
मग याच्यामध्ये कम्युनिकेशन मिक्समध्ये काय येतं, ॲडव्हर्टायझिंग येतं, पर्सनल सेलिंग येतं, पब्लिक रिलेशन्स येतं, डायरेक्ट मार्केटिंग येतं आणि सेल्स प्रमोशन येतं. सर ह्या 5 गोष्टी मिळून पूर्ण तुमचं मार्केटिंग कम्युनिकेशन बनलं जातं. सो इट इज अ पार्ट ऑफ इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. बेसिक एलिमेंट्स ऑफ प्रमोशन मिक्स: ॲडव्हर्टायझिंग, डायरेक्ट मार्केटिंग, इंटरॅक्टिव्ह और इंटरनेट मार्केटिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिसिटी और पब्लिक रिलेशन अँड पर्सनल सेलिंग. हे प्रमोशन मिक्सचे बेसिक एलिमेंट्स आहेत. आता डायरेक्ट मार्केटिंग हा त्याचा एक टूल आहे प्रमोशनचा. डायरेक्ट मार्केटिंग इन्व्हॉल्व्स मेकिंग डायरेक्ट कनेक्शन्स विथ द केअरफुली टार्गेटेड इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स टू बोथ obtain an immediate response and cultivative lasting customer relationship by using direct mail, telephone, direct response, television, email and the internet to communicate directly with specific customer. म्हणजे तुम्ही जे काही टूल्स वापरतायत कस्टमरशी डायरेक्ट कम्युनिकेट करण्याला ते डायरेक्ट मार्केटिंगमध्ये येतात. त्याच्यामध्ये कॅटलॉग, टेलिमार्केटिंग, किसकॉस हे येतात. सो इट क्रिएट्स द डायरेक्ट कनेक्शन विथ द टार्गेटेड कस्टमर्स, कन्झ्युमर्स. So direct marketing is a part of IMC. IMC means integrated marketing communication. डायरेक्ट मार्केटिंगमध्ये काय येतं, डायरेक्ट मेल येतात, डायरेक्ट रिस्पॉन्स ॲडव्हर्टायझिंग येतात, टेलिमार्केटिंग, कॅटलॉग्स, शॉपिंग चॅनल्स, इंटरनेट सेल्स. युजिंग इंटरनेट, तर त्याच्यामध्ये काय आहे की आता फॉर एक्झाम्पल देर आर सम इश्यूज रिगार्डिंग इंटरनेट ऑल्सो, की रुरल एरियामध्ये कनेक्टिव्हिटीचा इश्यू येऊ शकतो. सेकंड थिंग, दे माइट नॉट हॅव दॅट मीडिया टू यूज द इंटरनेट. ओके, then they might be not able user friendly with इंटरनेट. इंटरनेट कसं वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, त्यांना तेवढं ते डिफिकल्ट जात असेल. तर मग युजिंग इंटरनेटमध्ये आपण काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, एज्युकेट ऑर इन्फॉर्म द कस्टमर. कस्टमरला एज्युकेट करायचं आहे, ओके, रिगार्डिंग युअर प्रॉडक्ट. म्हणजे आता हे कुठे तुम्ही वापरू शकता ही स्ट्रॅटर्जी किंवा हे टूल्स, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी इंटरनेट इझिली अवेलेबल आहे आणि युजर्स और कन्झ्युमर्स आर युजर फ्रेंडली, त्यांना ते इंटरनेट वापरता येतं आणि दे आर इझिली ॲक्सेस टू द इंटरनेट. मग रेंजचा इश्यू नसणार आहे, त्यांच्याकडे ते मोबाईल किंवा टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल, तो त्यांना हँडल करता आला पाहिजे, त्याच्यावरती नेट फॅसिलिटी अवेलेबल असली पाहिजे, रेंज असली पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या असेल तरच तुम्ही हे टूल वापरू शकतात, अदरवाईज यू कांट यूज दिस टूल. ह्या टूलचा उपयोग काय आहे इंटरनेटचा, इट हेल्प्स टू एज्युकेट ऑर इन्फॉर्म द कस्टमर. कस्टमरला त्या प्रॉडक्टची माहिती सांगण्यासाठी उपयोग होतो किंवा त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी होतं किंवा जी काय इन्फॉर्मेशन पास करण्यासाठी होतो. देन इट इज ऑल्सो हेल्पफुल टू ऑब्टेन कस्टमर डाटाबेस इन्फॉर्मेशन. मग आपण वेगवेगळे फॉर्म्स डेव्हलप करून फीडबॅक घेऊन कस्टमरचा डाटाबेस तयार करू शकतो. देन ऑल्सो इट इज अ परसेसिव्ह ॲडव्हर्टायझिंग मीडियम. म्हणजे लोकांचं मन वळवण्यासाठी किंवा त्यांना तुमचा प्रोडक्ट खरेदी करायला लावायचा असेल, त्यांचं मन वळवायचं असेल, तर हे टूल एक चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. इट ऑल्सो कम्युनिकेट्स अँड इंटरॅक्ट्स विथ द बायर्स. With the help of it you can interact with the buyers, communicate with the buyers. Then also it is a sales tool or an actual sales vehicle. It provides customer service and support also. इंटरनेट थ्रू तुम्हाला कस्टमरला सर्व्हिस देता येऊ शकते, सपोर्ट देता येऊ शकतो. की तुमच्याकडे कस्टमर केअर नंबर असेल त्याच्यावरती किंवा मेल आय डी असेल, कस्टमर त्याच्यावरती मेल पाठवतात, काही कंप्लेंट असेल तर कंप्लेंट लॉन्च करतात अँड देन अकॉर्डिंगली यू कॅन प्रोव्हाइड द सर्व्हिस अँड सपोर्ट. इट हेल्प्स टू बिल्ड अँड मेंटेन द कस्टमर रिलेशनशिप. मग तुम्ही रेग्युलरली त्यांना मेल पाठवला आहे, त्यांच्याशी फॉलोअप घेतलात, त्यांच्याशी कम्युनिकेट करत राहिलात, तर डेफिनेटली इट हेल्प्स टू मेंटेन द कस्टमर रिलेशनशिप. ॲडव्हर्टाईज, आता ॲडव्हर्टायझिंग आपण त्यावेळेस पाहिलं होतं की ॲडव्हर्टायझिंगचं ॲनालिसिस करायला सांगितलं होतं. तर ॲडव्हर्टायझिंगचं डेफिनेशन पाहूयात. ॲडव्हर्टायझिंग इज एनी पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन अँड प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस बाय अँड आयडेंटिफाय स्पॉन्सरर. याच्यात 2-3 गोष्टी येतात की फर्स्ट इट इज अ पेड फॉर्म. ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही काहीतरी पैसे देऊन काहीतरी पब्लिसिटी किंवा ॲड केलेली आहे, ॲडव्हर्टाईज केलेली आहे, माहिती सांगितलेली आहे. ओके, मग याच्यासाठी हा पेड फॉर्म असणं गरजेचं आहे, तुम्ही पैसे देणं गरजेचं आहे. दॅट मीन्स देअर शुड बी सम ट्रान्झॅक्शन. सेकंड थिंग, इट इज अ नॉन पर्सनल प्रेझेंटेशन. म्हणजे इथे कुठलाही व्यक्ती येऊन प्रेझेंट करत नाही, इट इज अ नॉन पर्सनल. जरी ऑडिओ व्हिडिओ ॲड असेल तर ती एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पर्सनल म्हणजे फेस टू फेस कम्युनिकेशन नाही आहे किंवा फेस टू फेस प्रेझेंटेशन नाही आहे. अँड ऑल्सो इट इन्व्हॉल्व्स प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस. ओके, त्याच्यामध्ये काय असतं मेन, त्याच्यामध्ये तुमची आयडिया असेल, प्रॉडक्ट संदर्भात माहिती असेल किंवा सर्व्हिस संदर्भात असेल. आणि ऑल्सो दॅट हॅज बीन देअर शुड बी अँड आयडेंटिफाय स्पॉन्सरर.
म्हणजे कुठली ॲडव्हर्टाईज म्हणून म्हणायची असेल तो पेड फॉर्म असावा लागतो. ते नॉन पर्सनल प्रेझेंटेशन आहे, तिथे आयडेंटिफाय स्पॉन्सरर आहे आणि देअर इज अ प्रमोशन ऑफ आयडियाज, गुड्स ऑर सर्व्हिसेस. ब्रॉडकास्ट मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इंटरनॅशनल और आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असेल, हां, ऑडिओ व्हिडिओ पण असू शकतात. ओके. ॲडव्हर्टायझिंग व्हर्सेस पब्लिसिटी. ओके. आता फॅक्टर्स कंट्रोल. पब्लिसिटी म्हणजे काय की इट इज अ नॉन पेड फॉर्म आहे पब्लिसिटी स्टंट असू शकतो, तो पेड फॉर्म नसणार आहे. समजा तुम्ही एखादी बातमी दिली, ती बातमी चुकीची असेल, बरोबर असेल, देन यू आर गोइंग टू इनकॅश दॅट. पब्लिसिटीमध्ये काय होतं की तुम्ही तुमचं कंपनीची माहिती एखाद्या पेपरला येतात, बातमी देतात. सो दॅट इज नॉट अ ॲडव्हर्टाईजमध्ये पेड फॉर्म आहे. पब्लिसिटी हा इट इज अ नॉन पेड फॉर्म. आता फॅक्टर्स कंट्रोलमध्ये काय, आता वी हॅव टू कम्पेअर विथ ॲडव्हर्टायझिंग विथ पब्लिसिटी. मग आता ॲडव्हर्टाईजवरती आपला कंट्रोल खूप जास्त असतो, बिकॉज ती ॲडव्हर्टायझिंग आपण तयार केलेली, वी कॅन मेक द चेंजेस अकॉर्डिंगली. पण पब्लिसिटीमध्ये आपला कंट्रोल जास्त नाही आहे. जसं अदानीचे शेअर्स पडलेत किंवा जी पब्लिसिटी झाली, माउथ पब्लिसिटी असेल किंवा काय बॅड पब्लिसिटी असेल, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल अजिबात नव्हता. ओके. किंवा एखादी अशी पब्लिसिटी होती, पर्सनल असेल किंवा कॅरेक्टरबाबत असेल किंवा काय असेल, तशी पब्लिसिटी असेल त्याच्यावरती आपला कंट्रोल, वी कांट कंट्रोल ऑल दिस थिंग्स. किंवा कंपनीची एखादी चुकीची माहिती पसरली असेल मार्केटमध्ये, त्याच्यामुळे त्याचे शेअर वगैरे पडतात, तर अशा ठिकाणी आपला कंट्रोल त्याच्यावरती खूप कमी असतो. वी कांट कंट्रोल ऑल दिस थिंग्स. क्रेडिबिलिटी ॲडव्हर्टायझिंगमध्ये लोअर आहे आणि पब्लिसिटीमध्ये जास्त आहे. क्रेडिबिलिटी म्हणजे काय, विश्वासार्हता. तर ॲडव्हर्टाईज हा पेड फॉर्म आहे, तिथे आयडेंटिफाईड स्पॉन्सरर आहे, त्याच्यामुळे ज्यांनी कुणी ॲडव्हर्टाईज केलेली आहे तर ती त्यांनी त्याच्या अँगलनी केलेली असेल, त्याच्या फायद्यासाठी केलेली आहे. मग त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईजवरती लोकांचा विश्वास कमी असतो, कारण दे आर गोइंग टू डू दिस ॲडव्हर्टाईज फॉर देअर पर्सनल बेनिफिट, फॉर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. पण पब्लिसिटीमध्ये तसं नसतं, इट इज नॉट अ पेड फॉर्म. मग पब्लिसिटीमध्ये लोकांचा त्या गोष्टीवरती किंवा त्या बातमीवरती जास्त विश्वास असतो ॲज कम्पेअर टू ॲडव्हर्टायझिंग. रीच. ॲडव्हर्टायझिंगचा रीच आहे, म्हणजे ती ॲडव्हर्टाईज कोण कोण पाहते किंवा कितपत तुमची ॲडव्हर्टाईज पसरलेली, कितपत लांब किंवा किती लोकांनी तिला पाहिलेली आहे. तर ॲडव्हर्टायझिंग ही मोजता येते, पण पब्लिसिटी ही अनडिटरमाइंड, कांट से दॅट की एवढ्या लोकांपर्यंत तुमची पब्लिसिटी गेलेली आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही ती ॲड किती वेळा पब्लिश करतायत किंवा दाखवतायत किंवा काय आहे. तर मग ॲडव्हर्टाईज पेड फॉर्म असल्यामुळे तुम्ही तिला शेड्यूल करू शकतात, म्हणजे तिला प्लॅनिंग करून पब्लिश करू शकता किंवा ब्रॉडकास्ट करू शकतात. मग पब्लिसिटीमध्ये फ्रिक्वेन्सी अनकंट्रोलेबल आहे. एक माणूस 10 लोकांना सांगू शकतो, 100 लोकांना सांगू शकतो, ते 100 लोक परत पुढच्या 100 लोकांना सांगतात. सो यू कांट कंट्रोल दिस पब्लिसिटी. कॉस्ट. ॲडव्हर्टायझिंगची कॉस्ट हाय आहे आणि स्पेसिफिक आहे, वाईल पब्लिसिटीमध्ये लो कॉस्ट आहे, अनस्पेसिफाईड आहे. फ्लेक्झिबिलिटी. ॲडव्हर्टायझिंगमध्ये हाय आहे, यू कॅन चेंज ॲट एनी टाईम, यू कॅन मॉडिफाय ॲडव्हर्टाईज. बट पब्लिसिटीमध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप कमी आहे. स्पेसिफायबल आहे, तुम्हाला ती ॲड पेड करायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या स्पेसिफिक टाईम पिरियडमध्येच ती पब्लिश करू शकतात किंवा ब्रॉडकास्ट करू शकतात. पब्लिसिटी मात्र ते टेंटेटिव्ह आहे, इट डिपेंड्स की त्या टाईम टू टाईम किंवा कसं करतात. आता आपला हा ॲडव्हर्टायझिंग आल्यामुळे जस्ट आय वॉन्ट टू शो वन व्हिडिओ रिगार्डिंग ॲडव्हर्टाईज. ओके. सगळे जागेवर आहात ना? हॅलो. Yes, sir. आय वॉन्ट Yes, टू sir. शो यू व्हिडिओ. तर त्याचा आवाज येतोय का मला ते लगेच फीडबॅक द्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही मन लावून ऐका. ओके. हा जो ट्रेनर आहे तो काय सांगतो की ॲडव्हर्टाईज संदर्भात की तुम्हाला काय काय गोष्टी आहेत किंवा त्यांनी वेगवेगळ्या ॲड सांगून त्याचं डेमो दिला किंवा ॲनालिसिस केलं. जसं आपण जो हे केलं ते ना एक्सरसाइज, की तुम्ही एखादी ॲड पाहिजे आहे. ओके. तर ती ॲड पाहताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ओके. तर हा व्हिडिओ आहे 2 मिनटं, एक 20 ते 25 मिनटाचा आहे. Baroda Sporting Goods. आता याच्यामध्ये काय आहे, टायटल हे विवेक बिंद्रा आहे. यू मस्ट नो डॉक्टर विवेक बिंद्रा, सगळ्यांना माहिती आहे. ही इज अ मोटिवेशनल कोच, स्पीकर, एक्सपर्ट इन मार्केटिंग फील्ड अँड जे काय आहे भरपूर सांगण्यासारखं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, केस स्टडी ऑन मार्केटिंग, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे तुमची ॲड आहे तिचा ब्रँड, म्हणजे ती विथ द हेल्प ऑफ दॅट ॲडव्हर्टायझिंग हाऊ यू आर गोइंग टू मेक द ब्रँड इन द फील्ड ऑफ मार्केटिंग. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक हिंदीतली पाहिली, मी इंटेन्शनली इंग्लिशमधल्या पाहिल्या नाही आहे, मी थोडी पाहिली होती ॲड. तर तुम्ही हे पहा, सगळे आहेत ना जागेवरती?
हेलो। Yes, sir. ज्यादा लोगों को ज्यादा कीमत पर ज्यादा माल बेचना, इसी को तो मार्केटिंग बोलते हैं। मार्केटिंग इज सेलिंग मोर टू मोर पीपल फॉर मोर मनी। नमस्कार, मैं विवेक बिंद्रा, फाउंडर एंड सीईओ बड़ा बिजनेस.com। याद रखना, फाउंडर का देहांत हो जाता है, फैक्ट्रियां जल जाती हैं, मशीन्स का वेयर एंड टियर हो जाता है, इन्वेंट्रियां पुरानी हो जाती हैं, टेक्नोलॉजी ऑब्सलीट हो आवाज येतोय ना? No, sir. Nice. जाती है। बचता क्या है? केवल आपका ब्रांड, केवल आपका ब्रांड। कम्युनिकेशन, ब्रांड करता है कम्युनिकेशन। और यही कुछ ऐसे ब्रांड है, 10 केस स्टडी दूंगा जिन्होंने आपको ब्रेन वॉश किया। और कैसे ब्रेन वॉश किया? आपकी जिंदगी में घुसे और वहीं से कम्युनिकेशन बनाया। कंज्यूमर की एस्पिरेशन होती है ब्रांड का कम्युनिकेशन। कंज्यूमर की एस्पिरेशन, अब जो यूथ है उनकी क्या एस्पिरेशन है? मजा कर लूं, लड़की पटा Yes, लूं, sir. कॉलेज में कुछ सबको इंप्रेस कर दूं। आवाज तो फुल आहे. पेप्सी ने वही ढूंढा। पेप्सी ने क्या ढूंढा? कि भाई बच्चे टी शर्ट जीन्स पहन के जाना चाहते हैं, कूल लगना चाहते आवाज येत नाही ना? हॅलो. येतोय सर. येतोय का? हो. ओके, चालेल. जस्ट लिसन केअरफुली.
व्हिडिओ नीट प्ले नाही होतो. अडकतोय सर. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? नो सर. इथे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे. कोणी शेअर करू शकता का हे? सर आपकी आवाज डबल आ रही है. हॅलो. हां, इज एनीबडी एबल टू शेअर दिस वीडियो? केस स्टडी ऑन मार्केटिंग, ब्रांडिंग, एडवर्टाइजिंग. ये सर्च करो आप यूट्यूब पे. या थोड़ा नेटवर्क इशू है और पीसी पे से आवाज़ नहीं आ रहा है मेरा. कोई शेयर कर सकता है क्या? बड़ौदा स्पोर्टिंग गुड्स. इंडियन लिखा है. अच्छा, बेचते तो बड़ौदा में हो ना, नाम इंडियन रखा है तो पूरे इंडिया में बेचो ना. गो डैडी के साथ बिजनेस. वापस स्वागत है आप सबका. मैं विवेक बिंद्रा, मोटिवेशनल स्पीकर, लीडरशिप कंसल्टेंट, बिजनेस कोच. हेलो. में कन्वर्ट कर सकते हैं. कई लोग होते हैं जो इसमें वैरायटी देखते हैं, ये ले लो, इस बार कुछ नया लेते हैं, इस बार कुछ नया लेते हैं, इस बार कुछ नया लेते हैं. आप कुछ ऐसा क्रिएट कर सकते हैं जिससे कस्टमर की ऑप्शन सारी खत्म हो जाए और वो हर बार उसकी हैबिट बन जाए आपका माल लेने के लिए, अगर आप उसके बाइंग बिहेवियर को. Okay, forget about that. I am not going to share because it is not working. Okay, and nobody is interested to share these things. Okay, so we will not deal with all these activities henceforth. So promotion mix, major promotion tools, sales promotion. Sales promotion is a short-term incentives to encourage the purchase or sales of product or services. तर मग सेल्स प्रमोशनमध्ये हे एक शॉर्ट टर्म आहे प्रोग्राम किंवा शॉर्ट टर्म ॲक्टिव्हिटी आहे. सो इन दॅट व्हॉट हॅपन्स, इन्सेंटिव्स टू एनकरेज द परचेस ऑर सेल्स ऑफ अ प्रॉडक्ट ऑर अ सर्व्हिस. मग याच्यामध्ये एखादं प्रॉडक्ट परचेस करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कस्टमरला काहीतरी इन्सेंटिव्ह दिले जातात. ओके, सो इट हेल्प्स टू एनकरेज द परचेस. सो विथ द हेल्प ऑफ डिस्काउंट्स, coupons, displays and demonstration, these things can happen. Okay, so with the help of discount, promotions, displays, coupons, demonstrations, sales promotion takes place. Okay, sales promotion चे tools कुठले कुठले आहेत?
consumer oriented, that means for end users. There are events, specific events, loyalty programs, bonus packs, refunds, rebates, contents, sweepstakes, premium, samples, coupons. So this with the help of these activities and tools, you can have sales promotion. Okay, मग त्याच्यामध्ये we will see one by one. And then trade oriented, Coop advertising, trade shows, training programs, POP displays, and trade allowances. So these are the for consumer oriented, that is for end users, and trade oriented, that means for the resellers. The sales promotion is used to introduce a new products, get existing customer to buy more. Okay, म्हणजे what is the importance of this sales promotion किंवा त्याचा यूज काय आहे. तर मग काय होतं की if you want to introduce new product, you are using sales promotion. If you want to get existing customer to buy more, म्हणजे तुमची purchasing frequency वाढवायची same customer कडून existing, then you can use the sales promotion. If you want to attract new customer, it is useful. Then if you want maintain the sales in off season, म्हणजे कधी कधी seasonal sale जास्त असतो आणि तो सेल तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे ऑफ सीजनला, तो इट इज युजफुल. Then it helpful to increase the retail inventories. Okay, then tie in the advertising and personal selling, enhance personal selling and combat competition. कॉम्पिटिशनला फेस करायचं असेल, टफ फाईट द्यायची असेल तर सेल्स प्रमोशन इज द बेस्ट टूल. आता प्रमोशन मिक्समध्ये मेजर प्रमोशन टूल्समधलं एक पब्लिक रिलेशन आहे. इट इन्व्हॉल्व्स बिल्डिंग गुड रिलेशन्स विथ द कंपनीज व्हॅरियस पब्लिक्स by obtaining favorable publicity, building up a good cooperative image, and handling or heading of unfavorable rumors, stories and events. त्याच्यामध्ये मग प्रेस रिलीज येतात, स्पॉन्सरशिप्स येतात, स्पेशल इव्हेंट्स येतात आणि वेब पेजेस येतात. सो यू हॅव टू मेंटेन द पब्लिक रिलेशन्स अकॉर्डिंगली. ओके, मग त्याच्यामध्ये प्रेस रिलीज येऊ शकते. ओके, कधी कधी त्याच्यामध्ये अनफेवरेबल रुमर्स असू शकतात, जसं कॅडबरीमध्ये आळी सापडली होती किंवा मॅगीचा मागे इश्यू झाला होता. सो अनफेवरेबल रुमर्स म्हणजे त्याच्यामधल्या चुकीच्या अफवा किंवा काही अफवा असतील त्या पसरल्या जातात, जेणेकरून तुमचं इमेज त्याला डॅमेज होऊ शकते. ओके, त्याच्यातले टूल्स कुठले आहेत? पब्लिसिटी व्हेकल, स्पेशल पब्लिकेशन, कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज, कॉर्पोरेट ॲडव्हर्टायझिंग, कॉज रिलेटेड मार्केटिंग, पब्लिक अफेअर ॲक्टिव्हिटीज, स्पेशल इव्हेंट, स्पॉन्सरशिप. पब्लिसिटी व्हेकल, न्यूज रिलेज, feature articles, interviews, special events, press conferences. Personal selling, it is the personal presentation by the firm's sales force for the purpose of making sales and building customer relationship. तर पर्सनल सेलिंगमध्ये हे पर्सनल प्रेझेंटेशन आहे. ॲडव्हर्टायझिंग काय होतं? नॉन पर्सनल प्रेझेंटेशन फॉर्म होता की नॉन पर्सनल प्रेझेंटेशन होतं. पर्सनल सेलिंगमध्ये पर्सनल आहे म्हणजे तिथे एखादा व्यक्ती येतो, माणूस येतो, तो प्रेझेंट करतो ऑन द बिहाफ ऑफ फर्म. ओके, तो माणूस जो आहे तो फर्मचा सेल्स फोर्समधला माणूस असतो आणि त्याचा हेतू काय? फॉर द पर्पज ऑफ मेकिंग सेल्स. त्याचं मेन काम काय आहे? सेल्स करायचं आहे, प्रॉडक्ट विकायचं आहे. अँड बिल्ड कस्टमर रिलेशनशिप्स, त्याला कस्टमरबरोबर त्याप्रमाणे रिलेशन बिल्ड करायचे आहेत. मग याच्यामध्ये काय येतं? सेल्स प्रेझेंटेशन येतं, ट्रेड शोज येतात, ट्रेड शोजमध्ये मग एक्झिबिशन वगैरे येतं आणि इन्सेंटिव्ह प्रोग्राम येतात. टार्गेट ऑडियन्स, इंटिग्रेटेड मार्केटिंग ऑडियन्स, कॉन्टॅक्ट टूल्स. व तुम्हाला टार्गेट ऑडियन्सशी जर कॉन्टॅक्ट करायचं असतील तर देर आर डिफरंट टूल्स. ओके, सो ब्रॉडकास्ट मीडिया, दॅट इज TV, रेडिओ. प्रिंट मीडिया, न्यूजपेपर, मॅगझिन. पब्लिक रिलेशन्स, दॅट इज अ पब्लिसिटी. इंटरनेट इंटरॅक्टिव्ह, डायरेक्ट मार्केटिंग, सेल्स प्रमोशन, प्रॉडक्ट प्लेसमेंट, TVज अँड मूवी थ्रू. ओके, म्हणजे त्याच्यामधले ॲडव्हर्टाईज वगैरे असतील. इव्हेंट अँड स्पॉन्सरशिप्स, वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी म्हणतो आपण त्याला. पॉईंट ऑफ परचेस, दॅट इज अ POP थ्रू डिस्प्लेज अँड पॅकेजिंग. पर्सनल सेलिंग, आउट ऑफ होम मीडिया. ओके, अँड ब्रॉडकास्ट मीडिया, दॅट इज TV अँड रेडिओ, दॅट वी हॅव सीन. सो ऑल दीज आर द कॉन्टॅक्ट टूल्स थ्रू विच यू कॅन कॉन्टॅक्ट विथ द टार्गेटेड ऑडियन्स. मग तुम्ही जेव्हा मार्केटिंगचे मॅनेजर असताल किंवा काही तुम्हाला मीडिया प्लॅनिंग करायचं असेल, प्रमोशनचं प्लॅनिंग करायचं असेल किंवा कम्युनिकेशन करायचं असेल कस्टमरशी, तर विथ द हेल्प ऑफ ऑल दीज टूल्स यू कॅन कॉन्टॅक्ट विथ युअर टार्गेटेड ऑडियन्स. ओके, मग त्याच्यामध्ये त्याचा रीच किती आहे मीडियाचा, तुमचे टार्गेट ऑडियन्स कुठली आहे, याचं सगळं प्लॅनिंग करून तुमचं बजेट किती आहे, त्या गोष्टी प्लॅन करून तुम्हाला त्याप्रमाणे तो टूल्स निवडायचे आहेत.
आता न्यू मार्केटिंग लँडस्केप, मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग द चेंज टुवर्ड सेगमेंटेड मार्केटिंग, शिफ्ट अवे फ्रॉम द मास मार्केटिंग, इम्प्रूव्हमेंट्स इन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ते नवीन मार्केटिंगमध्ये काय झालेलं आहे की सुरुवातीला जेव्हा मार्केटिंग चालू झालं होतं किंवा इन इनिशियल स्टेज मास मार्केटिंगवरती जास्त भर असायचा की तुम्हाला जे प्रॉडक्ट पाहिजे ते मासमध्ये तयार करा जेणेकरून तुमची कॉस्ट कमी होईल आणि देन यू कॅन सेल दॅट प्रॉडक्ट टू द इन बल्क टू द कस्टमर्स. ओके, मार्केटमध्ये. आता अजून एक काय झालं शिफ्ट किंवा त्याच्यामध्ये अजून एक मेजर फॅक्टर आहे मार्केटिंगमधला की इम्प्रूव्हमेंट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, की माहिती तुम्हाला की टेक्नॉलॉजीमुळे इझिली भेटली अवेलेबल ऑन अ टाईम किंवा इन टाईम भेटायला लागली, त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन मेकिंग फास्ट झालेलं आहे. देन लेस शिफ्टिंग मार्केटिंग कम्युनिकेशन मॉडेल, लेस ब्रॉडकास्टिंग अँड मोर नॅरो कास्टिंग. ॲडव्हर्टायझर्स आर शिफ्टिंग बजेट्स अवे फ्रॉम द नेटवर्क टेलिव्हिजन to more targeted, cost effective, interactive and engaging media. Need for integrated marketing communication, whether it is needed? Yes, definitely it is needed. Integrated marketing communication is the integration by the company of its communication channel to deliver a clear, consistent and compelling message about the organization and its brand. IMC मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की कंपनी काय करते, तिचे जेवढे काही कम्युनिकेशन चॅनल आहेत त्याच्या थ्रू वेगवेगळे मेसेजेस आहेत रिगार्डिंग युअर प्रॉडक्ट असेल, ऑर्गनायझेशन असेल, ब्रँड असेल, ते टार्गेट कस्टमरला फॉरवर्ड केले जातात किंवा कम्युनिकेट केले जातात. इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन कॉल्स फॉर रिकग्नाइजिंग ऑल कॉन्टॅक्ट पॉईंट्स, दॅट इज ब्रँड कॉन्टॅक्ट, वेअर द कस्टमर मे एन्काउंटर द कंपनी अँड इट्स ब्रँड. Integrated marketing communication involves identifying the target audience and shaping a well-coordinated promotional program to obtain the desired audience response. मग IMC थ्रू काय होतं की तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम असतील किंवा टूल्स असतील ते वापरून ऑडियन्सकडून रिस्पॉन्स घेता, डिझायर ऑडियन्सकडून. म्हणजे टार्गेटेड कस्टमर जे असतील मग त्यांच्याकडून डिझायर रिस्पॉन्स म्हणजे काय की एक तर ते फीडबॅक देतील किंवा तुमचा प्रॉडक्ट परचेस करतील, तुमची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, तुमच्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन असेल, ब्रँडची असेल, कंपनीची असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि अकॉर्डिंगली ऑडियन्स गिव्स द रिस्पॉन्स ऑर गिव्स द फीडबॅक टू यू. मार्केटर्स आर मुव्हिंग टुवर्ड्स द विविंग कम्युनिकेशन ॲज अ मॅनेजिंग द कस्टमर रिलेशनशिप ओव्हर टाईम. आता ही कम्युनिकेशन प्रोसेस कशी असते, आता ही जनरल आहे की दिस कम्युनिकेशन प्रोसेसचा वापर कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो, नॉट ओनली इन मार्केटिंग, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग यू कॅन यूज दिस प्रोसेस एनीवेअर. ओके, मग कम्युनिकेशनमध्ये काही कंटेंट्स आहेत किंवा काही त्याच्यामधले घटक आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. जसं सेंडर, इनकोडिंग, मॅसेज, मीडिया, डिकोडिंग, रिसिवर, रिस्पॉन्स, फीडबॅक अँड नॉईज. सो दीज आर द कंटेंट्स ऑर इन्ग्रेडियंट्स ऑफ मार्केटिंग मिक्स ऑर कम्युनिकेशन प्रोसेस. मग कम्युनिकेशन प्रोसेसमधले आता हे इन्ग्रेडियंट्स आहे, कंटेंट्स आहे. सो सेंडर इज द पार्टी सेंडिंग द मॅसेज टू अनदर पार्टी. सेंडर म्हणजे अशी एक व्यक्ती आहे किंवा पार्टी आहे ती काय करते, मॅसेज दुसऱ्या पार्टीला पास ऑन करते, सेंड करते. मग ह्या केसमध्ये आपल्या मार्केटिंग कम्युनिकेशनमध्ये कंपनी, आपली कंपनी आहे ती सेंडर आहे. देन इनकोडिंग, द प्रोसेस ऑफ पुटिंग थॉट इन टू द सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे तुम्हाला जो काही मॅसेज पाठवायचा आहे तो मॅसेज एका सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ठेवणं म्हणजे इनकोडिंग आहे. देन मॅसेज, इट इज अ सेट ऑफ सिम्बॉल्स द सेंडर ट्रान्समिट्स. ओके, आता तो तुमचा मॅसेज आहे तो काय होतो की वेगवेगळ्या सिम्बॉलमध्ये सेट करणं, सिम्बॉल्स द सेंडर ट्रान्समिट, तो ब्रॉडकास्ट करतो किंवा ट्रान्समिट करतो, पुढे पाठवतो. मीडिया इज द कम्युनिकेशन चॅनल थ्रू विच मॅसेज मूव्स फ्रॉम सेंडर टू द रिसिवर. हे एक मीन्स आहे मॅसेज कम्युनिकेशनचं, मीडिया. मग तो ऑडिओ व्हिज्युअल असेल, टेलिव्हिजन असेल, प्रिंट मीडिया असेल, आउटडोअर मीडिया असेल, काय जो असेल तो. देन डिकोडिंग, डिकोडिंग इज द प्रोसेस बाय विच रिसिवर असाइन्स मिनिंग टू द सिम्बॉल्स. म्हणजे आता सेंडरने काय केलेलं आहे, इनकोड केलेलं आहे त्याचा थॉट्स, काहीतरी सिम्बॉल त्याला असाइन केलेले आहेत आणि ते मॅसेज थ्रू रिसिवरला पाठवलेले आहेत. ओके, मग डिकोडिंगमध्ये काय होतं की हा रिसिवर जे त्याला मॅसेज किंवा थॉट्स पाठवलेले आहेत इनकोडिंग फॉर्ममध्ये काही सिम्बॉल असाइन केलेले आहेत, मग तो काय करतो, त्या सिम्बॉलचं मिनिंग तो समजून घेतो or assign some meaning to that symbol. So that is called as a decoding. So it is opposite of encoding. Receiver, receiver is the party receiving the message sent by the another party. रिसिवर ही एक पार्टी आहे की ती काय करते, एखाद्या पार्टीने पाठवलेला मेसेज आहे तो रिसीव करायचं काम करते. सो दॅट इज रिसिवर. रिस्पॉन्स,
the reaction of the receiver after being exposed to the message. रिस्पॉन्स म्हणजे काय आहे की एखादी रिॲक्शन किंवा फीडबॅक गिवन बाय द रिसिवर आफ्टर बिंग एक्सपोज टू द मॅसेज. म्हणजे सेंडर काय करतो, मॅसेज पाठवतो, इनकोडिंग करून मॅसेज पाठवतो, रिसिवर तो डिकोड करतो. ओके, डिकोड केल्यानंतर तो त्याला काहीतरी रिॲक्शन देतो त्या मॅसेजला किंवा काहीतरी त्याला फीडबॅक देतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्स अँड दिस रिस्पॉन्स इज गिवन बाय द रिसिवर ओनली. Feedback is the part of receiver's response communicated back to the sender. फीडबॅक म्हणजे रिसिवरने जो काही रिस्पॉन्स कम्युनिकेट केलेला आहे तो द सेंडरला, त्याचा एक पार्ट म्हणजे फीडबॅक आहे. तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. नॉईस इज अनप्लॅन्ड स्टॅटिक और डिस्टॉर्शन ड्युरिंग द कम्युनिकेशन प्रोसेस विच रिझल्ट्स इन द रिसिवर्स गेटिंग डिफरंट मॅसेज दॅट वन सेंडर सेंड. नॉईज म्हणजे असं आहे की अनप्लॅन स्टॅटिक्स किंवा डिस्टॉर्शन आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी डिव्हिएशन येतं. म्हणजे तुम्ही ही जी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टॉर्शन तयार करायचं काम करतं किंवा त्याला इम्पॅक्ट करायचं काम करतं, ज्याच्यामुळे काय होतं, विच रिझल्ट्स इन द रिसिवर्स गेटिंग डिफरंट मॅसेज दॅन द वन सेंडर सेंड्स. म्हणजे त्याच्या नॉईज म्हणजे काय, थोडक्यात काहीतरी केओस आहे, काहीतरी गोंधळ आहे, ज्याच्यामुळे काय होतं, ही जी कम्युनिकेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हर्डल्स तयार होतात. ज्याच्यामुळे काय होतं की सेंडरनी पाठवलेला मेसेज डिकोड करताना रिसिवरला काहीतरी वेगळाच मेसेज भेटतो किंवा तो वेगळाच इंटरप्रिट करतो. सो इट क्रिएट्स द केवॉस इन बिटवीन. ओके, आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन घडून आणण्यासाठी समजा तुम्ही ही एक महत्त्वाची प्रोसेस का आहे की तुम्ही जर एखादी ॲडव्हर्टाईज तयार करतायत किंवा एखादा मॅसेज डिझाईन करतायत, तो मॅसेज डिझाईन करताना तुम्हाला ही कम्युनिकेशन प्रोसेस माहीत असणं गरजेचं आहे. हू इज युअर रिसिवर, यू शुड नो दॅट. टार्गेटेड कस्टमर कोण आहे. मग इनकोडिंग केल्यानंतर त्याला डिकोडिंग करणं सोपं आहे का, त्याला करता येईल का, तुम्ही जो मॅसेज पाठवला आहे तो त्याला जसा जसा मिळेल का. ऑल्सो यू शुड एबल टू गेट द रिस्पॉन्स फ्रॉम दॅट टार्गेटेड कस्टमर ऑर अ रिसिवर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग याच्यामध्ये तुमचं इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी काही स्टेप्स आहेत, तर त्या आपण पाहूयात. फर्स्ट वन इज द आयडेंटिफाय द टार्गेट ऑडियन्स. सेकंड, डिटरमाइन द कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्स. तुमचे कम्युनिकेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय तुम्हाला ते आयडेंटिफाय करणं किंवा डिटरमाइन करणं गरजेचं आहे. देन यू हॅव टू डिझाईन द मॅसेज, देन यू हॅव टू चूज द मीडिया, देन सिलेक्ट मॅसेज सोर्स अँड कलेक्ट द फीडबॅक. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, आयडेंटिफाईंग टार्गेट ऑडियन्स. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ डेव्हलपिंग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. मार्केटिंग कम्युनिकेशन्स बिगिन्स विथ अ क्लिअर टार्गेट ऑडियन्स टू आन्सर दिस क्वेश्चन्स. मग तुमची टार्गेट ऑडियन्स कुठली आहे तुम्हाला ती आधी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि युअर टार्गेट ऑडियन्स शुड एबल टू, म्हणजे ही सिलेक्ट करताना तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. जसं व्हॉट विल बी सेड, म्हणजे टार्गेट ऑडियन्सचं आन्सर काय असेल, ते काय म्हणतील. हाऊ इट विल बी सेड, ते कसं म्हटलं जाईल. वेन इट विल बी सेड, कधी म्हटलं जाईल. वेअर इट विल बी सेड अँड हू विल से इट. ओके, सो वाईल आयडेंटिफाय टार्गेट यू हॅव टू मेक द पॉईंट ऑफ ऑर मेक द नोट ऑफ ऑल दीज थिंग्स. ओके, मग तुमची क्लिअर ऑडियन्स काय आहे आणि व्हॉट इज युअर एक्सपेक्टेड आन्सर टू दिस क्वेश्चन्स. व्हॉट विल बी सेड, हाऊ विल इट विल बी सेड, वेन इट विल बी सेड, वेअर इट विल बी सेड अँड हू विल से इट. नेक्स्ट स्टेज, डिटरमाइनिंग द कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह. तुमचे कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्स काय आहे ते तुम्हाला डिटरमाइन करणं गरजेचं आहे. Marketer seek a purchase response that results from the consumer decision making process that includes the stages of buying readiness. मग तुमचं कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह ठरवताना तुम्हाला हे महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचे जे टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्याकडून परचेस रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. दॅट इज द रिझल्ट. ओके, हे आपण पूर्ण कम्युनिकेशन का करतो आहे, कारण आपल्याला अल्टिमेटली परचेस रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे फ्रॉम द कस्टमर, कन्झ्युमर. ओके, मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात. ओके, स्टेजेस ऑफ बायर रेडीनेस. एक अवेअरनेस, यू हॅव टू क्रिएट द अवेअरनेस थ्रू दॅट मॅसेज. एक फोन येतो आहे, 2 मिनटं. हॅलो, हां.
नमस्कार. डॉक्युमेंट्स तसं गरज नाही, पण डॉक्युमेंट जेवढे असतील तेवढे बरं राहील. तर नाही कळवू शकाल का? काही अडचण नाही, लागणार नाही ते. हां हो, कास वगैरे जावं लागेल ना. ते कधी लागतील? ते ॲडमिशनच्या वेळेस लागेल. आता फॉर्म भरायला फक्त तुमचे मार्क वगैरे असतील ना. नाही ते नाही लागणार, डॉक्युमेंट्स लागणार. फक्त तुमचे मार्क्स वगैरे माहिती असेल 10वी 12वी चालतील, काय अडचण नाही. ओके. कॉलेजला वाटलं तर चक्कर मारून जा, काय अडचण नाही. ओके चालेल. But I response while designing this communication process or while designing the message of the same, you have to consider some things. Okay, you have to make the customer or target customer aware about your product. Awareness तुम्ही लक्षात घ्यायचं पाहिजे. Knowledge, liking, preference, conviction and purchase. So ह्या गोष्टी बाहेरच्या संदर्भातल्या you have to consider all these things and then you are able to get the purchase response accordingly. डिझायनिंग अ मेसेज, त्याच्यामध्ये AIDA मॉडेल आहे. ते मॉडेल खूप महत्त्वाचं आहे. तर A फॉर अटेन्शन, I फॉर इंटरेस्ट, D फॉर डिझायर अँड A फॉर ॲक्शन. मग याच्यामध्ये डिझाईन मेसेज डिझाईन करताना यू हॅव टू, म्हणजे त्याच्यामध्ये यू हॅव टू कन्सिडर ऑल दिस थिंग्स. आता तुम्ही जे ॲडव्हर्टायझिंगचं ॲनालिसिस केलं आहे त्याच्यामध्ये एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, वेदर दिस ॲडव्हर्टाईज इज सक्सेसफुल टू गेट माय अटेन्शन. म्हणजे कुठलीही ॲडव्हर्टाईज ॲनालिसिस करताना पहिली गोष्ट, ती ॲडव्हर्टाईज तुम्हाला अट्रॅक्ट करते का, तुमचं इंटेन्शन आहे त्याच्याकडे लक्ष तुमचं वेधलं जातं आहे का. सो वेदर इट इज सक्सेसफुल टू गेट अटेन्शन ऑफ युअर कस्टमर, देन होल्ड इंटरेस्ट, वेदर दॅट ॲडव्हर्टायझिंग इज हेल्पफुल ऑर मेक्स ऑर क्रिएट्स युअर इंटरेस्ट इन दॅट ॲड. की तुम्ही पहिलं काहीतरी पाहिलं 1-2 सेकंदाचं, मग ते तुम्हाला पाहूशी वाटतं का, तुमचा इंटरेस्ट तयार होतो का. वेदर इट इज सक्सेसफुल इन अरायझिंग युअर डिझायर, म्हणजे तुमच्यात ती डिझायर तयार होती का, अरे बाबा हा प्रॉडक्ट माझ्याकडे असला पाहिजे, मी हे घेतलं पाहिजे. ओके, देन ऑप्टेन ॲक्शन. मग ह्या केसमध्ये तुम्ही तो प्रॉडक्ट खरोखर प्रॅक्टिकली विकत घ्यायला इंटरेस्टेड आहात का, तयार आहात का. ओके, तर ह्या गोष्टी तुमच्या मॅसेज थ्रू असणं गरजेचं आहे. ते करताना आयडिया मॉडेलच्या अगेन्स्ट तुम्ही ते चेक करायचं आहे. मग तुम्ही ही जी काही ॲडचं ॲनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का, वेदर इट इज सक्सेसफुल टू गेट द अटेन्शन, होल्ड युअर इंटरेस्ट, अराउज युअर डिझायर्स अँड ऑप्टेन द ॲक्शन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिझायनिंग इन्क्लूड्स द मॅसेज कंटेंट अँड द स्ट्रक्चर. मॅसेज कंटेंट मीन्स व्हॉट टू से, तुम्हाला काय म्हणायचं आहे, दॅट इज देअर. अँड मॅसेज स्ट्रक्चर अँड कंटेंट हाऊ इट से, तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि कसं म्हणायचं आहे हे महत्त्वाचं आहे मॅसेज डिझाईन करताना. मॅसेज कंटेंट इज अन अपील or a theme that will produce desired response. मॅसेज कंटेंट हे खूप महत्त्वाचं आहे. ते काय करतं, टार्गेट कस्टमरला अपील करतं, किंवा ती थीम आहे त्या थीममुळे तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी रिस्पॉन्स तयार होतो, एक डिझायर्ड रिस्पॉन्स, की बाबा मला हे विकत घ्यायचं आहे, प्रॉडक्ट माझ्याकडे असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्स आहेत किंवा अपील्स आहेत, रॅशनल अपील, इमोशनल अपील अँड मोरल अपील. सो ह्या अपीलमुळे तुमच्या मनात ती इच्छा होते की आपण तो प्रॉडक्ट विकत घेतला पाहिजे. देन डिझायनिंग अ मेसेज, रॅशनल अपीलमध्ये काय, इट रिलेट्स टू द ऑडियन्स सेल्फ इंटरेस्ट. मग ते सारासार आहे, ओके वास्तव आहे. रॅशनल म्हणजे काय, सारासार विचार करून प्रॅक्टिकली ओके इट इज अ फिजिबल. इमोशनल अपील, इट इज अन अटेम्प्ट टू स्टिअर अ पॉझिटिव्ह ऑर अ निगेटिव्ह इमोशन टू मोटिवेट अ परचेस. म्हणजे इट हॅज टू डील विथ युअर इमोशन, म्हणजे इमोशनली तुम्हाला ब्लॅकमेल करून थोडक्यात तो प्रॉडक्ट मोटिवेट करतात परचेस करण्यासाठी. दे आर मोटिवेट यू टू परचेस दॅट प्रॉडक्ट. Moral appeal, it is a directed at audience sense of right and proper. हे आपलं योग्य आहे, आपण हे घेणं गरजेचं आहे असं अपील करून. मॉरल आहे, नैतिक आहे. चूजिंग मीडिया, मग त्याच्यामध्ये पर्सनल कम्युनिकेशन आणि नॉन पर्सनल कम्युनिकेशनच्या दोन गोष्टी आहेत. त्याच्यावरती तुमचं मीडिया कुठला असला पाहिजे, व्हेकल असलं पाहिजे ते अवलंबून असतं. पर्सनल कम्युनिकेशन, इट इन्व्हॉल्व्स 2 or more people communicating directly with each other. पर्सनल कम्युनिकेशनमध्ये 2 व्यक्ती समोरासमोर बोलत आहेत. मग त्याच्यामध्ये फेस टू फेस, फोन, मेल,
ईमेल, इंटरनेट चॅट ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. ओके. पर्सनल कम्युनिकेशन इज इफेक्टिव्ह बिकॉज इट अलाउज पर्सनल ड्रेसिंग अँड फीडबॅक. मग याच्यामध्ये तुमचा एक फिजिकल एव्हिडन्स तयार होतो. पर्सनल कम्युनिकेशनमध्ये 7 P's मधला फिजिकल एव्हिडन्स आहे की जेणेकरून त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तयार होऊ शकतो. ओके. अँड यू गेट फीडबॅक अकॉर्डिंगली. मग याच्यामध्ये काय कंट्रोल ऑफ पर्सनल कम्युनिकेशन, कंपनी, इंडिपेंडंट एक्सपर्ट अँड वर्ड ऑफ माउथ ह्या गोष्टी त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात किंवा त्याचा कंट्रोल होतो. पर्सनल कम्युनिकेशनमध्ये कंपनीमध्ये सेल्स पर्सन, पीपल, इंडिपेंडंट एक्सपर्ट्स, कन्झ्युमर ॲडव्होकेट्स, बाईंग गायडन्स, वर्ड ऑफ माउथ, फ्रेंड्स, नेबर्स अँड फॅमिली. ओके. हे त्याच्यामध्ये येतात. ओपिनियन लीडर्स, these are the people within the reference group who because of special skills, knowledge, personality or other characteristics exert social influence on the others. मग हे ओपिनियन लीडर काय करतात? ॲक्च्युली ओपिनियन लीडर आर दोज पीपल हू इन्फ्लुएन्स पर्चेसिंग. ओके. बाकीच्या लोकांचं पर्चेसिंग करताना इन्फ्लुएन्स करतात. समजा तुमचा एखादा मित्र आहे, तो मित्र सांगतो अरे बाबा ही गोष्ट तू घे, ही खूप चांगली आहे, मी वापरलेली आहे. सो इन दॅट केस ही इज गोइंग टू इन्फ्लुएन्स युअर पर्चेसिंग डिसिजन. सो दॅट ही इज अ ओपिनियन लीडर. किंवा तुम्ही ज्या लोकांकडून माहिती घेतात, तुमच्या रेफरन्स ग्रुपमधले लोक असतील, पर्चेसिंगसाठी काही गाईडलाईन घेतात, दे आर ओपिनियन लीडर इन शॉर्ट. बज मार्केटिंग, इट इन्व्हॉल्व्स कल्केटिव्ह ओपिनियन लीडर्स अँड getting them to spread information about the product or services to other in their communities. बज मार्केटिंगमध्ये असे काही लोक आहेत, ओपिनियन लीडर आहेत, तुम्ही त्यांना त्यांच्याकडून माहिती पसरवायचं काम करतात, त्यांच्याकडून ती इन्फॉर्मेशन पास ऑन करतात रिगार्डिंग युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस इन देअर कम्युनिटीज. ते त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांमध्ये त्याच्याबद्दलची माहिती स्प्रेड करतात. नॉन पर्सनल कम्युनिकेशन इज अ मीडिया दॅट कॅरिंग मॅसेज विदाउट पर्सनल कॉन्टॅक्ट ऑर फीडबॅक. नॉन पर्सनलमध्ये काय पर्सनल प्रेझेंटेशन नसतो, पर्सनल फॉर्म ऑफ कम्युनिकेशन नसतं, फेस टू फेस कम्युनिकेशन नसतं, विदाउट अ पर्सनल कॉन्टॅक्ट ऑर फीडबॅक. इट इन्क्लुडिंग मेजर मीडिया, ॲटमॉस्फिअर अँड इव्हेंट्स दॅट अफेक्ट द बायर्स डायरेक्टली. म्हणजे नॉन पर्सनल प्रेझेंटेशन असतं, म्हणजे आपलं पर्सनल नसतं, विदाउट पर्सन असतं. त्याच्यामध्ये मेजर मीडिया आणि ॲटमॉस्फिअर आणि इव्हेंट त्यांचा बायरवरती डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो. मेजर मीडिया इन्क्लूड प्रिंट, ब्रॉडकास्ट, डिस्प्ले अँड ऑनलाईन मीडिया. Atmosphere are design environments that create or reinforce the buyer's leaning towards the buying product. Events are staged occurrences that communicate messages to the target audience. मग त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स येतात, ग्रँड ओपनिंग येतात, एक्झिबिशन येतात, पब्लिक टूर्स येतात. ओके. काहीतरी मेगा इव्हेंट्स असतील त्या येतात, लकी ड्रॉ वगैरे. सिलेक्टिंग द मॅसेज इम्पॅक्ट ऑन द टार्गेट ऑडियन्स इज अफेक्टेड बाय हाऊ द ऑडियन्स व्ह्यूज द कम्युनिकेटर. आता तुमचा मॅसेजचा पडणारा परिणाम ऑडियन्सवरती वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो की जो कम्युनिकेटर आहे तो कम्युनिकेटर कोण आहे त्याचा इम्पॅक्ट ऑडियन्सवर बसतो. जसं सेलिब्रिटीज, काही ॲडमध्ये सेलिब्रिटीज असतात मोठमोठ्या, सो दे आर गोइंग टू इन्फ्लुएन्स युअर पर्चेसिंग डिसिजन. ॲथलीट्स, एंटरटेनर्स, प्रोफेशनल्स, हेल्थ केअर प्रोव्हायडर्स. ओके. Then collecting feedback, it involves communicator understanding the effect on the target audience by measuring behavior resulting from the behavior. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जो काही मेसेज पास ऑन केला आहे, जे काही ब्रॉडकास्ट केला असेल, पब्लिश केला असेल, ओके, मग त्यांनी तो रिसीव केला असेल, इनकोड केला असेल, ओके, डिकोड केला असेल, तर मग याच्यातून त्यांचा जो रिस्पॉन्स आहे, ओके, आणि त्या रिस्पॉन्स थ्रू त्यांचं जे बिहेवियर आहे ऑल दिस प्रोसेसमधलं, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फीडबॅक. अँड यू हॅव टू कलेक्ट दिस फीडबॅक की तुमच्या याचा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट काय झालेला आहे कम्युनिकेशनचा. हाऊ टार्गेट कस्टमर और ऑडियन्स आर गोइंग टू अंडरस्टँड युअर मॅसेज कम्युनिकेशन. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कलेक्टिंग फीडबॅक. सेटिंग टोटल प्रमोशनल बजेट, अफोर्डेबल बजेट मेथड, पर्सेंटेज ऑफ सेल्स मेथड, कॉम्पिटिटिव्ह पॅरिटी मेथड अँड ऑब्जेक्टिव्ह अँड टास्क मेथड. मग तुमचं प्रमोशनल बजेट त्याप्रमाणे ठरवायचं आहे की वेगवेगळ्या बजेटच्या मेथड्स आहेत फायनान्शियल बजेटच्या, त्याप्रमाणे तुम्ही ते ऑर्डर करू शकतात. अफोर्डेबल बजेट मेथड सेट्स बजेट अँड अफोर्डेबल लेवल, इग्नोर्स द इफेक्ट ऑफ प्रमोशन ऑन द सेल्स. म्हणजे मला एवढा अफोर्डेबल आहे, मी एवढा खर्च करू शकतो, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स यू आर गोइंग टू सेट युअर बजेट. ओके. मग त्याचा इम्पॅक्ट काय होतो त्या ॲडव्हर्टायझिंगचा किंवा त्या कम्युनिकेशन प्रोग्रामचा, प्रमोशन प्रोग्रामचा ऑन अ सेल्स, त्याचा इग्नोर केला जातो. सो दे डायरेक्टली इग्नोर द इफेक्ट्स अँड इम्पॅक्ट्स. पर्सेंटेज ऑफ सेल्स मेथड, it sets the budget at the certain percentage of the current or forecasted sales or a unit sales price. Easy to use and helps management think about the relationship between promotion, selling price and profit per unit.
रॉंगली व्ह्यूज सेल्स ॲट द कॉस्ट बिकॉज दॅन द रिझल्ट ऑफ प्रमोशन. मग याच्यामध्ये काय की तुमचं एक टार्गेट असतं की जेवढा सेल आहे त्या सेलच्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही ते बजेट फायनलाइज करतात, किंवा तुमची युनिट सेल प्राईस काय आहे किंवा ओव्हरऑल तुमची फोरकास्टेड सेल्स काय आहेत त्याच्या प्रमाणात त्या रेशोमध्ये तुमचं बजेट, सेल्सचं बजेट सेट केलं जातं, प्रमोशनचं बजेट सेट केलं जातं. Then competitive parity method sets the budget to match the competitors' outlays, represents industry standards and avoids the promotion wars. मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह बजेट किंवा कॉम्पिटिटर्स किती त्याच्यामध्ये हे करतायत त्याप्रमाणे त्याचं कंपॅरिझन करून तुम्ही ते बजेट सेट करतायत ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड्स अँड ओवाइड्स द प्रमोशन वॉर्स. मग काही ठिकाणी खूप खर्च करायचं टाळलं जातं. देन सेटिंग टोटल प्रमोशन बजेट, ऑब्जेक्टिव्ह अँड टास्क मेथड. इट सेट्स द बजेट बेस्ड ऑन वॉट फर्म वॉन्ट्स टू अकम्प्लिश विथ द प्रमोशन अँड इन्क्लूड्स. म्हणजे तुमचं प्रमोशन तुम्हाला ॲक्च्युली काय अचीव करायचं आहे, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन द्यायची आहे का, अवेअरनेस करायचं आहे का, सेल वाढवायचं का, प्रॉफिट वाढवायचं आहे. मग त्याप्रमाणे तुमचे ऑब्जेक्टिव्ह ते डिफाईन केले जातात. सो यू आर गोइंग टू डिफाईन द प्रमोशन ऑब्जेक्टिव्ह, डिटरमाइनिंग द टास्क टू बी अचीव्ड थ्रू दिस ऑब्जेक्टिव्स अँड देन एस्टिमेटिंग द कॉस्ट. Objective and task method forces management to spell out its assumption about the relationship between outlays and results, but difficult to use. Shaping the overall promotion mix, the nature of his promotion tool. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग येतं, पर्सनल सेलिंग येतं, सेल्स प्रमोशन येतं, पब्लिक रिलेशन अँड डायरेक्ट मार्केटिंग येतात. सो दीज आर द ingredients of promotion mix. Advertising reaches masses of geographically dispersed buyers at low cost per exposure and enables the seller to repeat a message many times. ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय होतं की जॉग्राफिकली लोक जे लांब लांब पसरलेले बायर वगैरे टार्गेटेड कस्टमर्स असतील किंवा बायर्स असतील तर त्यांच्यापर्यंत मॅसेज पोचवायचं काम, कमीत कमी किमतीत पोचवायचं काम हे ॲडव्हर्टायझिंग करतं. ओके. अँड इट एनेबल सेलर टू रिपीट द मॅसेज मेनी टाइम्स. मग ॲडव्हर्टायझिंग थ्रू तो मॅसेज खूप वेळा रिपीट केला जातो. म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दूरवर पोहोचलेल्या लोकांपर्यंत मॅसेज पोचवायचं काम, कमीत कमी खर्चात पोचवायचं काम हे ॲडव्हर्टायझिंग करतं. आणि सेलर हा मॅसेजेस रिपीट करू शकतात मेनी टाइम्स. ॲडव्हर्टायझिंग इज अ इम्पर्सनल, कॅनॉट बी डायरेक्टली परसेसिव्ह ॲज अ पर्सनल सेलिंग अँड कॅन बी एक्सपेन्सिव्ह. मग ॲडव्हर्टायझिंग इम्पर्सनल आहे, नॉन पर्सनल प्रेझेंटेशनचा फॉर्म आहे, तो डायरेक्टली परस्यू करू शकत नाही पर्सनल सेलिंगसारखं, आणि ते एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे जर पर्सनल सेलिंगमध्ये म्हणजे फेस टू फेस आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो, विकत घ्यायला त्यांचं मन वळू शकतो, तसं ॲडव्हर्टायझिंगमध्ये होऊ शकत नाही. पर्सनल सेलिंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ॲट सर्टन स्टेज ऑफ बाईंग प्रोसेस, particularly in building buyers' preferences, convictions and actions and developing the customer relationships. त्यासाठी पर्सनल सेलिंग महत्त्वाचं आहे. तुमचं फेस टू फेस कॉन्टॅक्ट होतो, तुम्ही बोलू शकतात, तुमचे डाऊट्स क्लिअर होतात. यू ऑल्सो एबल टू नो द कस्टमर्स और बायर्स प्रेफरन्सेस, देअर लाइकिंग्स, and you can take the action accordingly, and it is helpful to build the customer relationship. So personal selling is very important. Sales promotion, it includes coupons, contest, cents off deals, premiums that attract the consumer attention and offer strong incentives to purchase. It can be used to dramatize product offers and to boost sagging sales. Public relation, it is a very believable form of promotion that includes news stories, features, sponsorship and events. पब्लिक रिलेशन मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, यू कॅन म्हणजे पब्लिक रिलेशन तुमच्यावरती एक ट्रस्ट क्रिएट करतं. इफ यू आर सक्सेसफुल टू क्रिएट द पब्लिक रिलेशन, त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% होतो, त्याच्यामुळे ट्रस्ट क्रिएट होतो. ओके. इट इज अ बिलिव्हेबल फॉर्म ऑफ प्रमोशन, म्हणजे पब्लिक रिलेशनमुळे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. दॅट इन्क्लूड्स न्यू स्टोरीज, फीचर्स, स्पॉन्सरशिप्स अँड इव्हेंट्स. मग तुम्ही बड्डे कुपन पाडू शकतात, लॉयल्टी प्रोग्राम कस्टमरशी राबवू शकतात. ओके. Direct marketing, it is a non-public, immediate, customized and interactive promotional tool that includes direct mail, catalogs, telemarketing and online marketing. हे आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट मेल असेल, कॅटलॉग असेल, टेलिमार्केटिंगचे टूल्स वगैरे वापरून त्याप्रमाणे तो प्रोग्राम कंडक्ट केला जातो. आता याच्यामध्ये पोस्ट स्ट्रॅटर्जी. बोर झालं का सगळ्यांना? हॅलो, समजतंय का सगळ्यांना का डोक्यावरून जाते? नाही सर, समजतंय. ओके.
मग एक कंटिन्यू काय 5-6 स्लाईड राहिले ते झालं का आपण थांबूयात, कारण 1.5 तास झालेला आहे. यू माइट बी टायर्ड ऑफ दिस थिंग्स. 5-6 स्लाईड आपण झाले का स्टॉप करूयात. ओके. पुश स्ट्रॅटर्जी, इट इन्व्हॉल्व्स पुशिंग द प्रॉडक्ट टू द कन्झ्युमर बाय इंड्युसिंग चॅनल मेंबर्स टू कॅरी द प्रॉडक्ट अँड प्रमोट इट टू द फायनल कन्झ्युमर. ओके. पुश स्ट्रॅटर्जीमध्ये काय होतं की तुम्ही प्रॉडक्ट घेऊन जातात, त्याचा डेमो वगैरे देतात आणि यू प्रमोट इट टू द फायनल कन्झ्युमर. हे ॲक्च्युली B2B मध्ये जास्त वापरलं जातं, B2B कंपनीजमध्ये, म्हणजे बिझनेस टू बिझनेस मार्केटिंगमध्ये. ओके. इंडस्ट्रियल मार्केटिंग म्हणतो आपण त्याला. देन पुल स्ट्रॅटर्जी, इट इज वेन द प्रोड्युसर डायरेक्ट्स हिज मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज टुवर्ड्स द फायनल कन्झ्युमर टू इंड्यूस देम टू बाय द प्रॉडक्ट अँड क्रिएट डिमांड फ्रॉम चॅनल मेंबर्स. ओके. मग याच्यामध्ये काय आहे की तुमच्या डायरेक्ट मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये फायनल कन्झ्युमरला इंड्यूस केलं जातं की किंवा त्यांना हाऊ डू कॉल की प्रेशराईज नाही म्हणता येणार, किंवा टेम्प्ट, ॲट्रॅक्ट देम टू बाय द प्रॉडक्ट. मग असं काही करून त्यांना तो प्रॉडक्ट विकत घ्यायला टेम्प्टेड केलं जातं किंवा त्यांना प्रवृत्त केलं जातं. इट क्रिएट्स द डिमांड फ्रॉम द चॅनल मेंबर्स. मग चॅनल मेंबरकडून ती डिमांड केली जाते. सो दॅट इज कॉल्ड एज अ पुल स्ट्रॅटर्जीज. इट इज यूज बाय द B2C कंपनीज, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर और कस्टमर मार्केटिंग. आता इंटिग्रेटिंग द प्रमोशन मिक्स, त्याच्यामध्ये चेकलिस्ट अशी आहे की तुम्ही कुठलाही प्रमोशन मिक्स प्रोग्राम राबवायचा असेल, कम्युनिकेशनचं करायचं असेल. सो फर्स्ट थिंग इज दॅट यू हॅव टू अनालाइज द ट्रेंड्स, इंटरनल अँड एक्सटर्नल. ट्रेंड्स काय चालू आहेत मार्केटमध्ये. ऑडिट द पॉकेट्स ऑफ द कम्युनिकेशन स्पेंडिंग थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. आपलं बजेट किती कम्युनिकेशनमध्ये, आपण कितपत खर्च करू शकतो ते तुम्ही पहिल्यांदा चेक करा. आयडेंटिफाय ऑल कस्टमर टच पॉईंट्स फॉर द कंपनीज अँड इट्स ब्रँड्स. मग तुमच्या कस्टमरचे जे काही टच पॉईंट्स असतील ते तुम्ही आयडेंटिफाय करा, म्हणजे कस्टमरपर्यंत कसं कसं पोहोचलं जाऊ शकतं फॉर द कंपनी अँड इट्स ब्रँड्स. टीम अप इन द कम्युनिकेशन प्लॅनिंग. कम्युनिकेशन प्लॅनिंगमध्ये प्रॉपर सगळ्यांनी इंटिग्रेट होऊन काम करायचं. दॅट इज अ इंटिग्रेटेड IMC, इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. क्रिएट द कॉम्पिटेबल थीम्स, टोन्स अँड क्वालिटी अक्रॉस ऑल कम्युनिकेशन मीडियाज. क्रिएट परफॉर्मन्स मेजर्स that are shared by all communication elements. That is very important. Appoint a director responsible for the company's persuasive communication efforts. कुठला तरी एक माणूस तुम्ही अपॉइंट करा की तो ह्या प्रोग्रामला प्रॉपर हँडल करेल. ओके. सोशली रिस्पॉन्सिबल मार्केटिंग कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ओपनली अँड ऑनेस्टली विथ द कन्झ्युमर अँड रिसेलर्स. म्हणजे तुमचं आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तुमची, रिस्पॉन्सिबल मार्केटिंग कम्युनिकेशन, म्हणजे लोकांना फसवायचं नाही आहे थोडक्यात. ओके. सो यू शुड बी व्हेरी ओपन अँड हॉनेस्ट टू द कस्टमर अँड रिसेलर्स. अवॉइड डिसिप्टिव्ह ऑर फॉल्स ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे तुम्ही चुकीची किंवा फसवणूक करायची नाही ॲडव्हर्टायझिंगमध्ये. देन अवॉइड बेट अँड स्विच ॲडव्हर्टायझिंग. काही म्हणजे असं पैन्स वगैरे लावायच्या नाही किंवा स्विच वगैरे करायची नाही आहे. कन्फर्म टू ऑल फेडरल अँड स्टेट अँड लोकल रेग्युलेशन्स. जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे, लेजिस्लेशन्स आहेत, लीगल फॉर्मॅलिटीज आहे, त्या तुम्ही सगळ्या पाळायच्या आहेत. फॉलो द रूल्स ऑफ फेअर कॉम्पिटिशन. ओके. डू नॉट ऑफर ब्राइब्स. डू नॉट अटेम्प्ट टू ऑब्टेन कॉम्पिटिटर्स ट्रेड सिक्रेट. डू नॉट डिस्पॅरेज कॉम्पिटिटर्स ऑर देअर प्रॉडक्ट्स. ओके. So this is about this communication mix, that is a promotion. 4 P's मधला आपला एक P कवर झालेला आहे. ओके. कोणाला काही शंका असेल तर यू कॅन आस्क. कोणाला काही प्रेझेंट वगैरे करायचं आहे का. इफ एनीबडी वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट. थांबायचं का, आज 1.5 तास होऊन गेलाय. ओके सर. ओके सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू ऑल. थँक्यू सर.